नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आपण विश्लेषणाची सिरीज त्या ठिकाणी कंटिन्यू करतोय। याआधी आपण अर्थशास्त्राचं विश्लेषण पाहिलं होतं। आता येणाऱ्या 21 तारखेच्या राज्यसेवेच्या हिशोबाने आज आपण भूगोलाचं विश्लेषण पाहणार आहोत। निमित्त तर विश्लेषण आहे, पण भरपूर गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की पेपर कशा पद्धतीनं चेंज होतोय, म्हणजे आयोगाचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीनं चेंज होतो आणि तुम्ही त्या पद्धतीनं स्वतःला कशा पद्धतीनं म्हणजे त्या एक्झाममध्ये गेल्यानंतर तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे क्वेश्चनकडे बघण्याचा आणि कशा पद्धतीनं तुम्ही ते टॅकल केले पाहिजे। आता क्वेश्चन जे आहेत म्हणजे भूगोलाचे जे 2023च्या पूर्व परीक्षेला विचारलेले आहेत, तुम्ही जर मागचे पेपर पाहिले, 2021चा पेपर पाहिला, 2019चा पाहिला, 2022चा पण पाहिला, तर याच्यामध्ये कॉमन असायचं म्हणजे की याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा जो आहे जिओग्राफी मधला त्याच्यावरती जास्त प्रश्न असायचे। येत्या लक्षामध्ये कन्सेप्च्युअल म्हणजे सहसा विचारला जायचं नाही। जो यूपीएससीचा सेगमेंट होता, म्हणजे यूपीएससी जेवढेही जिओग्राफीवरचे क्वेश्चन विचारते एक दोन जर अपवाद सोडले तर बाकी सगळे कन्सेप्च्युअल असतात, म्हणजे सायक्लॉन, अँटी सायक्लॉन किंवा जे मान्सून आहे किंवा वर्ल्ड क्लायमॅटिक पॅटर्न आहे त्याच्यावरती। आता तसं राज्यसेवेने करायला सुरुवात केलेलं आहे। जर आपण क्वेश्चन पाहिले तर ते क्वेश्चन कॉमन म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला एक दोनच दिसतील, बाकीचे सगळे उरलेले जे क्वेश्चन आहे। महत्त्वाची गोष्ट, क्वेश्चन आहे वर्ल्ड आणि इंडियन जिओग्राफी येत आहेत, महाराष्ट्र भूगोलावरती विचारत नाहीये। मला वाटते तो सेगमेंट त्यांनी कंबाईनसाठी सोडून दिला। म्हणजे एक गोष्ट आपण 21 तारखेच्या दृष्टीने लक्षात ठेवली पाहिजे की येणारा पेपर पण मोस्ट ऑफ द फोकस जो त्यांचा आहे आधीपासून म्हणजे हे काही नवीन नाही आहे। 21-22चे पेपर पाहिले तर तुम्हाला वर्ल्ड आणि इंडियन जिओग्राफीवरच क्वेश्चन जास्त विचारलेले दिसतात, महाराष्ट्रावर विचारलेले दिसत नाही। तो ट्रेंड तो आयोग कंटिन्यू करते आहे म्हणजे, परंतु क्वेश्चन जे आहे ते कन्सेप्च्युअल आहे आणि त्यातल्या त्यात एक तुमच्या लक्षात येईल थोड्या वेळाने, मी आताही बोलतो, जेव्हा क्वेश्चन तुम्हाला दाखवेल तेव्हाही मी तुम्हाला सांगणार आहे की ॲम्बिग्युटी खूप आहे। म्हणजे ॲट अ टाइम 4 पैकी 3 ऑप्शन बरोबर वाटतात, म्हणजे त्यातलं मोर करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। मी तुम्हाला ते सांगेल पण की बाबा आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे, पण याचं उत्तर असं असायला पाहिजे होतं, हे असण्यामागचं लॉजिक नाही आहे किंवा हे असायला नव्हतं पाहिजे असं मी तुम्हाला सांगेल। म्हणजे ही सर्वात घातक गोष्ट आहे बरं का, म्हणजे एक्झॅक्ट उत्तर नाही आहे। तुम्हाला एक ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकताय, असं 1-2 क्वेश्चन मध्ये झालेला आहे, एक ऑप्शन इलिमिनेट करू शकता, उरलेले 3 ऑप्शन बरोबर आहेत, त्यातला मोर करेक्ट कोणता आहे तो तुम्हाला निवडायचा आहे, म्हणजे भूगोलाच्या बाबतीमध्ये। आयोग असा माइंड गेम तुमच्यासोबत खेळते जिओग्राफीच्या बाबतीत। तर मग त्यासाठी तुमची माइंड म्हणजे हे जे आहे तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही क्वेश्चन आहे जनरल लॉजिक्स आणि ट्रिक्सच्या माध्यमातून सुटतात, काही ठिकाणी ट्रिक्स फसताना पण दिसत आहेत। म्हणजे मी जसं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आणि वारंवार सांगतोय, पुण्यामध्ये मी रक्तरंजित रविवार घेतला, त्यातही सांगितलं की 10 क्वेश्चन पैकी जर तुम्ही सोडवताय लॉजिक्स आणि ट्रिक्सचा वापर करून तर तुमचे 7-8 प्रश्न बरोबर येणार आहे, पण 2 ते 3 प्रश्न चुकण्याची रिस्क पण तुम्हाला उचलावी लागेल। पण ती कोणत्या केसमध्ये म्हणजे उचलायला पाहिजे नाही उचलायला पाहिजे त्यावर पण मी तुम्हाला भाष्य करणार आहे, त्यावर पण आपण बोलूयात। म्हणजे पॉसिबिलिटी तर हे तर 10ला 10ही प्रश्न बरोबर येतात आपले, पण एक सेफ साईड आपण म्हणतोय की बा 2-3 किंवा 1-2 प्रश्न त्यामध्ये चुकू शकतात। ते कशा पद्धतीनं चुकतात ते पण आपल्याला आज थोडंसं बघायचं आहे याच्यामध्ये। पुढे जाऊया आपण। बघा आता याच्यामध्ये ही एक आहे 1 ऑगस्ट जो आहे 1 ऑगस्ट 2024 या तारखेपासून राज्यसेवा झालेली राहील, भरपूर पोरं त्यातून फ्री झालेले राहतील, प्लस नवीन काही विद्यार्थी। आपण काय करणार आहे, अमरावतीमध्ये आणि पुण्यामध्ये दोन्ही ठिकाणी ऑफलाईन आणि तीच बॅच ऑनलाईन, म्हणजे जे पोरं महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी राहतात त्यांना येणं पॉसिबल होत नाही पुण्याला किंवा अमरावतीला, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही बॅच ऑनलाईन पण अवेलेबल करून देणार आहे। आणि तिथं जे विद्यार्थी राहतात ज्यांना पॉसिबल होते आहे त्यांच्यासाठी ऑफलाईन। ही जी बॅच आहे 1 ऑगस्टला राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार, यूपीएससी आणि राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार मराठी माध्यमामधनं त्या ठिकाणी आपण 1 वर्षाची बॅच लॉन्च करतोय। आणि ही बॅच पुण्यामध्ये आणि अमरावतीमध्ये फर्स्ट आणि शेवटची बॅच, म्हणजे या वर्षात फक्त 1 बॅच आपण अमरावतीमध्ये आणि 1 बॅच राज्यसेवा आणि यूपीएससीची पुण्यामध्ये त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत, ज्यामध्ये 15 दिवस पहिले फाउंडेशनचे राहतील। म्हणजे त्यामध्ये तुम्हाला 15 दिवस गाईड केला जाईल कशा पद्धतीनं अभ्यास, मी आणि माझी पूर्ण टीम राहील। अमरावतीतही मी शिकवणार आहे, पुण्यामध्ये पण शिकवणार आहे, आमची टीम असणार आहे। ती तुमच्याकडून रायटिंग जो महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे एकदम सुरुवातीपासूनच आपण करायला
त्या ठिकाणी सुरुवात करूया. घाबरायची गरज नाही. जरी पेपर पॅटर्न चेंज झाला तरी विदर्भ IAS अकॅडमी, मी आमच्या माध्यमातून सगळेच जण तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला अडचण येऊ देणार नाही. आणि मी तुम्हाला आधी पण म्हटलेलो आहे की जोपर्यंत तुमच्या पुढे सागर सर उभे आहेत, तुम्हाला कुठल्याच पेपरला घाबरायची गरज नाही आहे. ऑब्जेक्टिव्हला पण घाबरायची गरज नाही आहे आणि रायटिंगला तर बिलकुल घाबरायची गरज नाही आहे. आणि हां, महत्त्वाची गोष्ट, आता भरपूर पोरं आहे जे बॅच लावू शकत नाही, फीज अफोर्ड करू शकत नाही. आता आम्ही कोचिंग क्लास आहे आमचा म्हटल्यानंतर सगळं मेंटेनन्ससाठी फीज घ्यावी लागते विद्यार्थ्यांकडून, तो नाविलाज आहे म्हणजे. तर त्याच्यामध्ये जे पोरांना पॉसिबल होत नाही आहे आणि ते सेल्फ स्टडी वगैरे करतात, सो त्यांना मदत व्हावी म्हणून आपण रायटिंगच्या अँगलनी पण त्या ठिकाणी वेगवेगळे सेशन्स यूट्यूबला ओपन टू ऑल त्या ठिकाणी हे करणार आहोत. सो जेणेकरून त्यांना गायडन्स मिळत राहिलं पाहिजे. आणि जे बिलकुलच नवीन आहे आणि ज्यांना पहिल्यापासून सुरुवात करायची आहे, तर मग ते ज्यांना अफोर्ड होते आहे, सो ते बॅचेसच्या माध्यमातून देखील प्रिपरेशन. सो सगळेच जण जे आहे ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, सो त्यांना मार्गदर्शन मिळत राहिलं पाहिजे. सो जरुरी नाही आहे की बॅचच्या माध्यमातूनच तुम्ही घडले पाहिजे बाबा. सो बॅचच्या माध्यमातून घडले तरी आनंद आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून घडले तरी आनंद आहे. महत्त्वाचं आहे पोस्ट काढणं म्हणजे, आणि ह्या चक्रव्यूहातून लवकरात लवकर मुक्त होणं. पुढे जाऊया. आपल्याला जे डिस्कस करायचं आहे, सो त्याबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात करू. ॲस्पेक्ट परत एकदा, हा फक्त नॉलेज देणे हा भाग नाही आहे. लॉजिक किंवा वेळेवरती ॲन्सर कसं जनरेट करायचं, रायटिंगला तेच असणार आहे. तुम्हाला ॲन्सर जनरेट करता आले पाहिजे. आता इथं हा प्रश्न त्याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. आता 2 प्रकारचे पोरं असतात. त्यामध्ये मॅक्झिमम पोरं असे असतात किंवा परीक्षेला जातात, हे आपण वाचलेलं आहे, हा पण प्रश्न सोडू, तो सगळ्या महाराष्ट्राला येत असतो त्या प्रश्नाचं उत्तर. येतं लक्षामध्ये, एकदम सोपा प्रश्न एखादा विचारला जातो परीक्षेत, त्याचं उत्तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती असतो, तो पण बरोबर तेच उत्तर मारतो. आणि जे क्वेश्चन अननोन आहे त्याला तो सोडून देतो. की जसं आता यांनी याच्यामध्ये विचारलेला आहे गिब्बस फेज विचारलेला आहे यांनी. तर हा जो गिब्बस फेज आहे, सो हा कधी वाचलेलाच नसतो विद्यार्थ्यांनी. मला जिथपर्यंत माहिती आहे, एक ऑप्शनलवाले विद्यार्थी असतील जॉग्राफीचे, त्यांनी केलेला असेल किंवा एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये ह्याच्याबद्दल चर्चा झाली असेल. कारण सिलेबस एवढा व्हास्ट आहे जॉग्राफीचा, प्रत्येक बारकाईनं मुद्दे करणं इम्पॉसिबल आहे. मग सर हा प्रश्न सुटणारच नाही का आमचा? तर आयोगाला माहिती आहे की याचा अभ्यास तुम्ही करून आलेला नाही आहे, पण त्यांना ते चेक करायचं आहे की तुम्ही इथं जोर लावू शकता का, ॲन्सर जनरेट करू शकता का वेळेवरती. तर इथं त्या पद्धतीनं जायचं आहे. एकदा क्वेश्चन वाचून घेऊ आपण आणि कोणत्या पद्धतीनं जायला पाहिजे होते ते पण मी तुम्हाला सांगतो. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राच्या 3/4 भाग प्रकाशित दर्शवला आहे हे नमूद करा. आता हा प्रश्न जो आहे हा गुगल ट्रान्सलेटेड आहे. दुर्दैव तुमचं आमचं की इंग्लिशमध्ये क्वेश्चन सेट होत असतो आणि मराठीमध्ये नंतर त्याला त्या ठिकाणी ट्रान्सलेट केलं जाते. त्याच्यात भरपूर त्रुटी राहून जातात. म्हणजे जसं मराठीत प्रश्न जर सेट केला तर आपल्याला तो अंडरस्टँड होतो म्हणजे वाचताना, पण तोच जर गुगल ट्रान्सलेटेड असेल किंवा एखादं मराठी कंटेंट आहे त्याला गुगल ट्रान्सलेट केलं इंग्लिशमध्ये, त्याचा अर्थच लागत नाही. याचा अर्थच लागत नाही. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शवला आहे सो हे नमूद करा. इंग्लिशमध्ये पहा किती इझिली कळते. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड स्टेट विच ऑफ द फॉलोइंग अल्फाबेट्स इंडिकेट द गिब्बस फेज ऑफ द मून. आता मेन मुद्दा इथं विचारलेला त्यांनी की हे गिब्बस फेज हा एक शब्द आहे, येतं लक्षात, जो आपला सहसा अभ्यासलेला नसतो. पण इथं त्यांनी म्हटलेला आहे चंद्राचा 3/4 भाग. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये, गिब्बस फेज म्हणजेच काय की चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शवलेला आहे. म्हणजे असं आपल्याला याच्यातलं शोधायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वेगवेगळे फेजेस दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये. सो ज्यात तुम्हाला हे शोधायचं आहे की कोणत्या केसमध्ये चंद्राचा 3/4 भाग त्या ठिकाणी प्रकाशित दिसेल. आता तुम्हाला माहिती आहे की चंद्राला आपल्या स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती पण चक्कर लावायला जवळपास 1 महिना लागतो. म्हणून असं म्हणतात की चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण काळ येत्या लक्षामध्ये हा सारखाच आहे. परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे काय? परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा काळ. चंद्राच्या बाबतीमध्ये हा सारखाच आहे. त्यामुळं असं म्हणतात की चंद्राची नेहमी एकच बाजू त्या ठिकाणी पृथ्वीवरून आपण पाहत असतो आणि ती बाजू बऱ्यापैकी फुगलेली आहे. का? कारण पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स वारंवार त्याच बाजूला पृथ्वीकडे ओढते. दुसरी बाजू आजपर्यंत आपण पाहिलेलीच नाही आहे चंद्राची. का? कारण चंद्राची ती बाजू ही पलीकडच्या साईडनं आहे. म्हणजे आता समजा मी आहे, मी चंद्र आहे, बरोबर. सो म्हणजे आता चंद्राची फुगलेली बाजू म्हणजे ही माझी बाजू पकडा फुगलेली आणि पुढच्या साईडनं समजा पृथ्वी आहे. मी पृथ्वीच्या भोवती फिरतोय. आता फिरत असताना माझा परिभ्रमण आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा आणि त्या पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी सेम आहे. सो त्या केसमध्ये काय होते आहे, समजा मी फिरतो आहे
तर इकडं बघा, आता हे असं फिरलो मी, असं फिरत असताना आता इकडं गेल्यानंतर असं व्हायला पाहिजे की ही पृथ्वी आहे आणि मग माझी पाठ दिसल पृथ्वीला. आधी पृथ्वी इथं होती, आता पोट दिसलं हे, आणि फिरत फिरत गेल्यानंतर असं आता पृथ्वीला पाठ दिसायला पाहिजे माझी. पण तसं होत नाही, तसं होत नाही. का बरं होत नाही? कारण मी परिभ्रमण करताना स्वतःभोवती परिवलन पण करत आहे. सो त्याच्यामुळं काय होते, असं फिरत असताना मी स्वतःभोवती पण फिरतो, हे अशा पद्धतीनं लक्षामध्ये स्वतःभोवती पण फिरतो आहे आणि पृथ्वीभोवती पण फिरतोय. म्हणून माझी एक बाजू नेहमीच कोणापुढं राहणार, त्या ठिकाणी पृथ्वी पुढं राहणार. म्हणजे हे थोडंसं एक्स्ट्राचं नॉलेज होतं, प्रश्नाशी त्याचा तितकासा संबंध नाही. म्हणजे त्याच्यावर जर क्वेश्चन आला तर तुम्ही रेडी असले पाहिजे म्हणून मी सांगत होतो तुम्हाला. आता इथं जर तुम्ही चंद्राचे वेगवेगळे फेजेस पाहिले, ही अर्थ आहे आणि हे चंद्राचे वेगवेगळे फेजेस आहेत, तर तुमच्या एक गोष्ट याच्यावरून जनरल नॉलेजने लक्षात येते की या साईडला बहुधा सूर्य असला पाहिजे, या साईडला बहुधा काय असला पाहिजे, सूर्य असला पाहिजे. सो याचं महत्त्वाचं कारण काय आहे की ही जी बाजू आहे चंद्राची, ही तुम्हाला प्रकाशमान झाल्याचं पाहायला भेटते. ही बाजू जी आहे ही प्रकाशमान आहे. म्हणजे प्रकाशमान ज्या अर्थी पृथ्वीला आणि चंद्राला दोघांना पण जो प्रकाश प्राप्त होतो तो सूर्यापासूनच प्राप्त होतो आहे. सो त्याच्यामुळे ही बाजू प्रकाशमान आहे. आणि मग ऑब्वियस आहे जी बाजू अपोजिटला आहे चंद्राची ती अंधकारमय असणार. सो त्यामुळे ही बाजू आणि ही बाजू, सो ह्या तीनही बाजू पृथ्वीवरून काय दिसतील, आपल्याला अमावस्या म्हणावं लागेल. म्हणजे कारण ह्या डार्क साईड असतील चंद्राच्या, ह्या डार्क साईड असल्यामुळे चंद्राच्या पृथ्वीवरून चंद्र तुम्हाला काय दिसेल, दिसणारच नाही. ही बाजू प्रकाशित आहे, ही बाजू प्रकाशित आहे आणि पृथ्वीकडची जी बाजू आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सूर्य इकडं असल्यामुळं पृथ्वीच्या ह्या भागात डे असेल आणि या भागात नाईट असेल. तसंही दिवसा सहसा चंद्र दिसत नाही. आलं लक्षामध्ये? काही केसेसमध्ये दिसतो पण सहसा दिवसा चंद्र दिसत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं चंद्र डार्क आहे. हा फेज जो आहे चंद्राचा हा डार्क आहे. सो त्याच्यामुळं चंद्र दिसणारच नाही या केसमध्ये. आपल्याला काय विचारलं, चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित असला पाहिजे. म्हणून ज्या ऑप्शनमध्ये आता बी ए आणि एच असेल तो ऑप्शन तर इथंच कटला. याच्यात बी आहे, हा ऑप्शन कटला. बी ए एच इथं ए आहे, हाही ऑप्शन कटला. लक्षात? आता पुढे जाऊया आपण. म्हणजे आपल्याकडे दोनच ऑप्शन राहिले, सी जी आणि डी एफ. आपण ते पण चेक करू. आता त्यांनी म्हटलेलं आहे की 3/4 भाग प्रकाशित दिसला पाहिजे. आता इथं जर पाहिलं तर इथं तुम्हाला हा जो भाग आहे हा 50-50% दिसेल. बघा, इथून जर पृथ्वीवरून पाहिलं तर इथं चंद्र तुम्हाला 50% डार्क दिसेल आणि 50% म्हणजे चंद्राची एक कोर दिसणार तुम्हाला. 50% चंद्र दिसेल, पण आपल्याला 50 नाही, हाफ नाही, 3/4 विचारले म्हणून हा पण ऑप्शन त्या ठिकाणी काय होऊन जाणार, डिलीट होऊन जाणार किंवा ड्रॉप होऊन जाणार. मग सी आणि जी वाला ऑप्शन पण कटला. सो हा पण ऑप्शन गेला. मग आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, डी आणि एफ. तर क्रॉस चेक करू, डी आणि एफ बरोबर आहे का? तर एकदम बरोबर आहे. कारण इथं पृथ्वी आहे आणि ही जे रात्र आहे आणि हा जो भाग आहे हा प्रकाशित आहे. ई पण भाग प्रकाशित आहे. सो त्यामुळे डी, ई आणि एफ या भागामध्ये चंद्र हा 3/4 पेक्षा जास्त म्हणता येईल आपल्याला. ईच्या केसमध्ये तर जास्त म्हणावं लागेल. सो 3/4 पेक्षा जास्त ईच्या केसमध्ये. आणि एक्झॅक्टली 3/4 तुम्हाला त्या ठिकाणी प्रकाशमान पाहायला भेटणार. डी आणि एफ स्पष्ट दिसते. सूर्य हा प्रकाशित भाग आणि ही पृथ्वी रात्री. इथं आपल्याला डी आणि एफ प्रकाशमान दिसणार. म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे, डी आणि एफ असायला पाहिजे. बघून घ्या, एकदम साधा लॉजिकल. म्हणजे जरुरी नाही आहे की तुमचा अभ्यासच पाहिजे. फक्त माझं एवढं म्हणणं आहे, वेळेवर असे जर क्वेश्चन आले पेपरमध्ये तर तुम्ही सरेंडर करून येऊ नका पोरांनो. बरोबर? आता तुम्ही सागर सरांचे विद्यार्थी आहे म्हटल्यानंतर सरेंडर नाही करायचं, डोकं लावायचं. घाबरून नाही जायचं की बाबा हे तर मी प्रिपेअर केलंच नव्हतं. जोर लावला. मी पहिल्यांदा जेव्हा प्रश्न पाहिला हा, मला असं वाटलं किती विचित्र क्वेश्चन आहे. थोडंसं स्टॉप झालो, थोडासा विचार केला, रिअलाइज झालं की एकदम सोपं आहे, काय अवघड नाही आहे. म्हणजे हे असं पहिल्यांदा अवघड वाटते, दुसऱ्यांदा क्वेश्चन वाचल्यानंतर फटकन लक्षात येते की अरे हा किती प्रश्न सोपा होता म्हणून. चलो आगे चलते. आणि राज्यसेवेची खासियत आहे 120 मिनिट असतात तुमच्याकडे 100 प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळं मला असं वाटते आरामात तुम्ही तो क्वेश्चन किंवा तो पेपर तुम्ही इझिली त्या ठिकाणी टॅकल करू शकता. पुढे जाऊया. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास, मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय. पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केलेली आहे असं त्यांनी विचारलं. आता हा क्वेश्चन फॅक्च्युअल आहे, म्हणजे याच्यात काय असं खूप लॉजिक लावणे किंवा हे प्रकार आपण करू शकत नाही. इथं यांनी पर्यावरणाची व्याख्या दिलेली आहे. फक्त एक नाव असं आहे, या चारही याच्यामध्ये एक नाव असं आहे की जे त्याचं उत्तर असू शकत नाही, ते म्हणजे टान्सली.
इथे एसी टान्सले दिलेलं आहे. सो ते ॲक्च्युली इंग्लिशमध्ये पाहिल्यानंतर लक्षात येते, त्याला टान्सली हे त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. बघा, 2 नावं महत्त्वाची आहे आणि जे आयोगाने याच्या आधी विचारलेले आहे, UPSCनं पण विचारलेले आहेत त्या नावं आणि MPSCनं देखील विचारलेले आहे. सो ते 2 नावं म्हणजे एक म्हणजे अर्नेस्ट हेकेल. सो ह्या हेकेलनी काय केलं होतं, इकॉलॉजीची डेफिनेशन केली होती की इकॉलॉजी कशाला म्हणतात. आणि ह्या टान्सलीना इकोसिस्टीमची, सो असा भाग जिथं सजीव आणि निर्जीव राहतात, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स राहत असतात, सो त्याला त्यांनी इकोसिस्टीम म्हटलं होतं. आणि ह्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन होत असते सजीव आणि निर्जीवांमध्ये, आता मी निर्जीव कॅमेरासमोर बोलतोय बरोबर, माझं आणि कॅमेराचं इंटरॅक्शन होतंय, सो ह्याला इकॉलॉजी म्हणतात. ज्या ठिकाणी सजीव आणि निर्जीव एकमेकांशी इंटरॅक्ट करतात, म्हणजे आता पाणी आहे, निर्जीव आहे, आणि सजीव आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, तर ते पाण्यावरती त्या ठिकाणी जगतायत, जमिनीवरती त्या ठिकाणी जगतायत. मग हे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आहे, सो हे कोणी सांगितलेलं आहे, टान्सलीनी हे सांगितलेलं आहे हेकेल यांनी. सो हे सगळं आलेलं आहे. तर मग टान्सलीनं ज्या अर्थी इकोसिस्टीम बद्दल सांगितलं तर ते ऑप्शन असणार आहे. मग आपल्याकडे 3 पर्याय उरतात, विश्वकोश, ब्रिटानिका विश्वकोश आणि जॅकी स्मिथ. इथं दिलेलं आहे पहा, युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया आणि ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया, असे 2 इथं इन्सायक्लोपीडिया दिलेले आहेत त्यांनी. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आयोगाने विश्वकोश असं दिलेलं आहे. तशा वेळेस मग आपल्याला रिस्क पण घ्यावी लागते की पर्यावरणाची ही व्याख्या जर मारायचं झालं तर एक ऑप्शन इलिमिनेट करून 3 मध्ये तुम्ही त्या ठिकाणी रिस्क घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. बघा, आता इथून सुरू झालं पहा, मी ज्या पॅटर्न बद्दल तुमच्याशी बोलत होतो तो पॅटर्न इथून सुरू झालेला आहे. सो इथं मी तुम्हाला सगळेच आयाम समजावून सांगतो, मला काय वाटते आहे. हे बघा, आयोगाने काय उत्तर दिलं याच्यापेक्षा मला त्याबद्दल काय वाटते आहे किंवा कशा पद्धतीनं ते टॅकल करणं अपेक्षित होतं ह्याच्यावर आपण जरा जास्त भाष्य करू. बघा, पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशामध्ये चुनखडक, जिप्सम, खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहे. खालीलपैकी कोणती कारणे खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहे असं त्यांनी विचारलेलं आहे की खाली कारण. आता बघा, हाच जर प्रश्न त्यांनी 2017-18 मध्ये विचारायचं ठरवलं असतं तर त्यांनी असं विचारलं असतं, पश्चिम राजस्थानमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचे साठे आहे, आणि 4 ऑप्शन दिले असते तुम्हाला. त्यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम दिलं असतं, दुसरं दिलं असतं तांबे, लोखंड आणि ॲल्युमिनियम, चौथं ऑप्शन दिलं असतं चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठांचे साठे, हे असं दिलं असतं. म्हणजे आता त्यांनी काय केलं, हे आहे तिथं ऑलरेडी, त्याचं कारण काय आहे. आता ते ह्याच पोरांना ज्यांनी जेन्युइनली जॉग्राफी शिकलेली आहे, सो अशाच पोरांचे असे प्रश्न त्या ठिकाणी टॅकल होतात, किंवा जे वेळेवरती लॉजिक जनरेट करू शकतात की काय कारणं असू शकतात. तर आता तुम्हाला माहिती आहे, सो चुनखडक म्हणजे काय आहे. सो चुनखडक म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3 म्हणतो आपण त्याला. जिप्सम काय आहे तर कॅल्शियम सल्फेट, त्याला हायड्रेटेड कॅल्शियम सल्फेट, CaSO4.2H2O, सो जिप्सम. त्याच्यानंतर तिसरं आहे खनिज मिठांचे साठे, म्हणजे त्याला आपण शेंदेलोन वगैरे म्हणतो पहा, ते जे मीठ आहे त्याला खनिज, आपण त्याला रॉक सॉल्ट म्हणतो, घरी पण वापरतो पहा फराळाचं वगैरे बनवल्यानंतर त्यावर टाकण्यासाठी वगैरे, बरोबर. सो ते रॉक सॉल्ट आहे, त्याला शेंदेलोन वगैरे म्हणतात. म्हणजे सो ह्याचे साठे पश्चिम राजस्थानात का बरं सापडतात, तर त्याच्यात वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत पहा. पर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. त्याच्यानंतर पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. तर आता याच्यामध्ये चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे सापडणे आणि पश्चिम राजस्थानमध्ये वनांचं प्रमाण कमी असणे याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे, बरोबर. हे साठे, हां ठीक आहे, दगडी कोळसा म्हटलं असतं आणि म्हटलं असतं काही काळात तिथं मोठे मोठे जंगल होते. तुम्हाला माहित आहे, जंगल गाडल्या गेल्यानंतर दगडी कोळसा तयार होतो. पण हे चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठांचे साठे, रॉक सॉल्ट, तर ह्याचा आणि पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनाच्छादन कमी असण्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे. सो त्याच्यामुळं डी ऑप्शन इथंच कटलं. डी ऑप्शन कटलं म्हणजे चौथ्या नंबरचा पर्याय इथंच कटला. आता वरच्या 3 बद्दल आपण चर्चा करू. बघा, पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. तर आता तुम्हाला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने ठाऊक असली पाहिजे की कधी काळी त्या ठिकाणी राजस्थान जो आहे, हा राजस्थान समुद्राखाली तर होताच होता, परंतु तो कॉन्टिनेंटल शेल्फचा भाग राहिलेला आहे. आता मी तुम्हाला हे समजावून सांगतो व्यवस्थित. गणित काय आहे, म्हणजे असा प्रश्न जर डबल आला आयोगाने ह्या पद्धतीने विचारला किंवा दुसरा प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे, याचं प्युअर नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि बाकी लॉजिक आणि ट्रिक्स बद्दल तर आपण बोलणारच आहोत थोडंसं ह्याच्यामध्ये.
बघा, याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात बरं का पोरांनो. हा जो प्रदेश आहे हा समुद्र आहे, ही जमीन आहे, याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात. म्हणजे जमिनीचा असा भाग जो पाण्याच्या खाली गेलेला आहे आणि जिथपर्यंत सूर्याची किरणं पोहोचू शकतात, म्हणजे जवळपास 400 मीटर पर्यंत सूर्याची किरणं पाण्याच्या आतमध्ये पोहोचू शकतात. सो असा जो भाग असतो याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात. आता ऑब्वियस आहे सूर्याची किरणं इथपर्यंत पोहोचू शकतात म्हणून इथं जे आपण ग्रीन पिगमेंटेशन असणारे जे प्लांट्स आहेत ज्यांना आपण फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणतो त्याचं प्रमाण जास्त असते. सो त्याला खायला झूप्लॅन्क्टॉन्स येतात आणि त्याला खायला मासे येतात आणि माशांना खायला मोठे मासे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं असतात. सो त्याच्यामुळे इथं मासे किंवा सजीवांचं प्रमाण आपण इथं म्हणू छोट्यापासून मोठ्या लेवलपर्यंत सगळे मासे आणि सरपटणारे प्राणी, खेकडे, झिंगे इथं मोठ्या प्रमाणात राहतात. आता गोष्ट अशी आहे, हे मेल्यानंतर इथंच गाडल्या जातात आणि हे गाडल्या गेल्यामुळं लक्षात घ्या, जेव्हा प्राणी गाडल्या जातात तेव्हा क्रूड ऑइल तयार होत असते. हे लक्षात घ्या चांगल्या पद्धतीनं. याच्यावर UPSC आन्सर रायटिंगमध्ये पण प्रश्न विचारलेला आहे की बाबा सौदी अरेबिया किंवा अरब कंट्रीजमध्ये क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणात सापडतं, याचं कारण काय आहे? तर कारण एकच होतं, त्याला रंगवून लिहायचं होतं तुम्हाला त्याच्यामध्ये, की आता येणाऱ्या एक्झाममध्ये पण कदाचित विचारू शकतात की तिथंच क्रूड ऑइल का बरं मोठ्या प्रमाणात सापडते किंवा समुद्राच्या किनारी क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणात का सापडते. त्याचं कारण आहे कॉन्टिनेंटल शेल्फमध्ये जेव्हा वनस्पती गाडल्या जातात तेव्हा दगडी कोळसा तयार होतो अंडर हाय प्रेशर अँड टेम्परेचर, आणि जेव्हा प्राणी गाडल्या जातात सो इथं जमिनीवरून येणारे प्राणी जे नद्यांनी वाहून आणलेले आहे मेलेले प्राणी आणि समुद्राचे प्राणी हे कॉन्टिनेंटल शेल्फमध्ये गाडल्या जातात म्हणून इथं क्रूड ऑइलचे साठे पण मोठ्या प्रमाणात असतात. राजस्थान पण कधी काळी कॉन्टिनेंटल शेल्फ राहिलेला आहे. तुम्ही म्हणता सर तिथं वाळवंट आहे तो कधी समुद्राच्या पाण्याखाली, तर लक्षात घ्या आजपासून जवळपास 2 ते 3 कोटी वर्षापूर्वी, म्हणजे पर्मोकार्बोनिफेरस म्हणजे काय आहे 20 मिलियन ते 30 मिलियन, आता मिलियनला जर आपण कोटी म्हटलं तर 2 ते 3 कोटी, म्हणजे पृथ्वीवरती जेव्हा डायनासोर्सचं राज्य होतं 2 ते 3 कोटी वर्षापूर्वी हा जो कालखंड आहे हा ज्युरॅसिक, ट्रायसिक, क्रेटासियस हा कालखंड आहे हा. आणि या कालखंडामध्ये डायनासोरचं निर्माण झालं. डायनासोरने ज्युरॅसिक एरामध्ये पृथ्वीवर राज्य केलं आणि ट्रायसिक कालखंडामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये डायनासोर नष्ट झाले. सो हा तो कालखंड आहे. सो इथं मोठे मोठे डायनासोर्स गाडल्या गेले वगैरे वगैरे. म्हणून ज्या ज्या भागात असं घडते म्हणून तुम्ही पहा राजस्थानमध्ये, वेस्टर्न राजस्थानमध्ये तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व केलं मॅपमध्ये आणि खनिजांचा मॅप जर ऑब्झर्व केला तर तिथे एक तनोत नावाचं ठिकाण आहे. तिथं तुम्हाला नॅचरल गॅसचे साठे सापडताना दिसतात. क्रूड ऑइल पासूनच नॅचरल गॅस त्या ठिकाणी, जिथं क्रूड ऑइल असते तिथंच नॅचरल गॅस असतो. सो तिथं भविष्यामध्ये आपल्याला भरपूर स्कोप आहे. राजस्थानमध्ये जर उत्खनन केलं तर तिथं आपल्याला क्रूड ऑइलचे साठे सापडू शकतात राजस्थानमध्ये, हे लक्षात घ्या. आता हे तर खूप खादीपर्यंत म्हणजे ह्या कॉन्टिनेंटल शेल्फमध्ये हे खूप खालच्या लेवलपर्यंत जर गाडत गेले, आजही तुम्ही राजस्थानमध्ये 5-6 मीटरपर्यंत जरी खोदकाम करत गेले, रेती बाजूला काढून जमीन जर 5-6 मीटरपर्यंत खाली खोदली ना पोरांनो, तर तुम्हाला मोठ्या मोठ्या माशांचे अवशेष सापडतात. आता राजस्थानमध्ये मासे कुठून आले? कधी काळी तो पाण्याखाली होता, समुद्राखाली होता. आणि तुम्हाला माहित आहे हे क्षारयुक्त पाणी आहे, मग जमीन पण पूर्ण क्षारयुक्त आहे. क्षार म्हणजे काय काय असते हो? सो समुद्रामध्ये सर्वात मोठा क्षार कोणता सापडतो? तर तो क्लोरीन सापडतो, सोडियम सापडतो. आता त्याचा क्रम आहे क्लोरीन सोड म्हणजे ने, त्याच्यानंतर कॅल्शियम माग, हे त्याचा कोड आहे. क्लोरीन सोड, पोटॅशियम माग. एक मिनिट, पोटॅशियम माग. कालपासून पोटात खूप दुखतंय. कालपासून म्हणजे कॅल्शियम, पोटात म्हणजे पोटॅशियम आपण म्हणतो त्याला. बघा क्लोरीन, सोडियम, त्याच्यानंतर पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. सो ह्याचं प्रमाण समुद्रात खूप जास्त असते. म्हणून याच्यापासून जे तयार होणारे घटक आहे सोडियम पासून, आता सोडियम पासूनच रॉक सॉल्ट तयार होते त्या ठिकाणी. सो त्याच्यानंतर पुढे जर गेले तुम्ही तर कॅल्शियम आपण पाहिलं आता, कॅल्शियम सल्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी आहे. कॅल्शियम सल्फेट, सल्फर सोबत जर मिक्स केलं कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम आहे. सो ह्याचे साठे पण इथं मोठ्या प्रमाणात सापडतील. जमिनीवर नाही सापडणार. जमिनीवर क्लोरीन, सोडियम हे फार कमी प्रमाणात सापडतंय. जमिनीवर नाही सापडणार. जमिनीवर कशाचे साठे सापडतील? लोह खनिजाचे, ॲल्युमिनियमचे साठे सापडतील. ह्याचे नाही, ह्याचे साठे तुम्हाला समुद्रातच सापडतात. कारण समुद्रामध्ये जे क्षारता आहे ती ह्या घटकांपासूनच त्या ठिकाणी पोरांना बनलेली आहे. सो त्याच्यामुळे हे जे आपल्याला ऑप्शन्स दिलेलं आहे याच्यामधलं पहिल्या नंबरचं ऑप्शन लक्षात घ्या. याच्यामध्ये पहिल्या नंबरचं ऑप्शन सो एकदम बरोबर आहे. एक मिनिट, याच्यामध्ये हे जे ऑप्शन तुम्हाला पहिल्या नंबरचं दिलेलं आहे, पर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. आलं लक्षात? सो हे एकदम बरोबर आहे. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, ज्या पोरांचा अभ्यास नाही आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्यचकित करणारं विधान एखादं येतंय,
एक क्वेश्चन विचारला आणि एखादं आश्चर्यचकित करणारं विधान आहे, तुमचा अभ्यास नाही आहे जॉग्राफीचा, आत्ता सुरुवात केलेली आहे आणि आन्सर मारायचं आहे तुम्हाला, तर लक्षात ठेवा असं आन्सर मारायला बिलकुल डगमगायचं नाही जिथं तुम्ही असं आश्चर्यचकित होता, बापरे असं आश्चर्यचकित होता. जसं आता पश्चिम राजस्थानचा भाग कधी काळी समुद्राखाली होता, म्हणजे जिथं वाळवंट आहे तो भाग समुद्राखाली म्हटलेला आहे. म्हणजे हे कसं आहे, आता ज्याला नॉलेज नाही त्याच्यासाठी सांगतोय आम्ही, सो ते उत्तर बरोबर असण्याच्या शक्यता सर्वात जास्त असतात. आता एक लक्षात घ्या, आता आयोगाने उत्तर देताना ह्याचं फक्त बरोबर दिलेलं आहे की तो भाग समुद्राच्या खाली होता, म्हणूनच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठांचे साठे तिथं सापडतात. सो याचं उत्तर फक्त हेच दिलेलं आहे. मला पर्सनली असं वाटतं की याचं उत्तर आयोगाने हे बी आणि सी पण बरोबर द्यायला पाहिजे होतं, ABC बरोबर द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. आयोगाने दिलेलं आहे फक्त ए बरोबर. का बरं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा बघा इथं काय म्हटलेलं आहे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशामध्ये पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या भागात पर्जन्याचं प्रमाण जास्त असते पाण्यामध्ये चुनखडक विरघळतो आणि निघून जातो. लक्षात घ्या, आपल्याला थोड्या वेळात जांभी मृदेचा एक क्वेश्चन येणार आहे, सो त्याच्यामध्ये लागणार आहे. तुम्ही कोकणात पहा, कोकणामध्ये तुम्हाला मृदेमध्ये चुनखडकाचं प्रमाण कमी आढळतंय, कॅल्शियम कार्बोनेटचं. का बरं? कारण कोकणामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि उष्णता पण खूप असते, त्यामुळे तिथून पूर्णपणे कॅल्शियम कार्बोनेट निघून जातो. सो इथं पाऊस कमी पडतो म्हणून तिथल्या मृदेमध्ये किंवा तिथल्या जमिनीमध्ये चुनखडकाचं प्रमाण जास्त आहे, जिप्समचं प्रमाण जास्त आहे आणि रॉक सॉल्टचे प्रमाण जास्त आहे, नाही ते वाहून गेले असते. दुसरं, पश्चिम राजस्थान प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. सो हवामान उष्ण व कोरडं असल्यामुळं थोडंफार पाणी असेल ते पण इव्हॅपरेट होऊन जातं आणि ते इव्हॅपरेट झाल्यामुळं जिप्सम, चुनखडक आणि खनिज जे आपण रॉक सॉल्ट म्हणतो ते त्याच ठिकाणी पर्टेन होण्यासाठी मदत करते, कारण पाण्याचं इव्हॅपरेशन फास्ट होते आणि ते झाल्यामुळं ते पाणी वाहून जाऊ शकत नाही आणि वाहून न गेल्यामुळं तिथंच इव्हॅपरेट झाल्यामुळं सो याच्यासाठी तिथं टिकून राहतात. म्हणून हे पण त्याचे रिझन बरोबर पाहिजे होते, पण आयोगाने त्याचं उत्तर देताना फक्त बरोबर दिलेलं आहे. आता आयोग आहे शेवटी, सो तेच आपण बरोबर म्हणू, पण हे का बरं असू शकते ह्याच्या पण शक्यता मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहे. पुढे जाऊया आपण, आगे चलते हैं. बघा लगेच क्वेश्चन आला तो ज्याच्याबद्दल मी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते. आता याचं उत्तर आहे जांभी मृदा. याचं सरळ सरळ उत्तर आहे जांभी मृदा. का बरं जांभ्या मृदेमध्ये? जांभी मृदा भानगड काय आहे ते पहिले समजून घ्या. आता लक्षात घ्या, तुमचा जो पश्चिम घाट आहे किंवा सह्याद्री आहे महाराष्ट्रामध्ये किंवा अख्खाच पश्चिम घाट, त्याच्या पश्चिम उतारावरती पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो. कारण तुम्हाला माहिती आहे की हा घाट काय करतो, मान्सूनचे येणारे जे वारे आहे सो अरबी समुद्रावरून ते अडवतो आणि अडवल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आता हे जो तुमचा पश्चिम घाट आहे हा पूर्ण इग्नेस रॉक पासून बनलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या रॉकमध्ये हे सगळे घटक आहेत, आता बोलल्याप्रमाणे चुनखडक वगैरे वगैरे सगळं लोह वगैरे हे. परंतु लक्षात घ्या, आपण उष्णकटिबंधात राहतो. नंबर 1 म्हणजे पश्चिम घाटामध्ये उष्णता जास्त आहे. का? कारण आपण उष्णकटिबंधातच राहतो, बरोबर. दक्षिण भारत उष्णकटिबंधात आहे कारण तो विषुववृत्ताच्या जवळ आहे. नंबर 2 पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो. एकीकडे उष्णता पण प्रचंड आहे, दुसरीकडे पाऊस पण मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा अशा भागामध्ये मृदेचं लिचिंग होते. लिचिंग त्या प्रक्रियेला काय म्हणतात त्या ठिकाणी? लिंचिंग नाही, मॉब लिंचिंग वेगळं असते. सो त्याला लिचिंग नावाची प्रक्रिया म्हणतात. पहा आता लिचिंग प्रक्रियेचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला लिचिंग प्रक्रियेचं. सो ते म्हणजे आपण चहा बनवताना, सो आपण जेव्हा चहामध्ये चहापत्ती टाकतो पहा, तर चहापत्ती त्या ह्याच्यामध्ये विरघळून जात नाही. कशामध्ये? आपल्या पाण्यामध्ये विरघळून जात नाही, फक्त त्यातला अर्क त्यात उतरतो आणि उरलेली चहापत्ती आपण गाळून घेतो आणि फेकून देतो. पहा सो त्याला लिचिंग प्रक्रिया म्हणतात. जेव्हा एखाद्या घटकामधून असा अर्क काढून घेतला जातो पहा, सो त्याला काय म्हटलं जाते? लिचिंग म्हटलं जाते. त्यासाठी पदार्थ गरम करावा लागतो. तसं इथं पश्चिम घाटाचं लिचिंग होते. सो त्याच्यामधून अर्क निघतो. अर्क निघतो म्हणजे काय होते की पडणाऱ्या पावसासोबत हे जे चुनखडक आहे, जे पाण्यामध्ये विरघळणारा आहे, सो तो पाण्यासोबत विरघळून जातो आणि निघून जातो. त्यामुळं पाठीमागं उरलेले जे घटक आहे, लोह खनिज आणि ॲल्युमिनियम किंवा लोह आणि ॲल्युमिनियम हे पदार्थ पाठीमागं शिल्लक राहतात आणि त्यामुळं कोकणामध्ये जी आढळणारी मृदा आहे जी लिचिंग पासून बनलेली आहे तिला जांभी मृदा म्हणतात. आपल्या इकडे लिचिंग होत नाही म्हणून आपल्या इकडे कापसाची काळी मृदा, तिथं मृदेचं लिचिंग होते. ती पण इग्नेस रॉक पासून तयार झाली, आपली पण इग्नेस रॉक पासून तयार झाली. आपली इग्नेस पासून तयार झालेली आहे, आपल्याला आपण कापसाची काळी मृदा म्हणतो, बरोबर. ते तुमचं टिटॅनिफेरस मॅग्नेटाईटचं प्रमाण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असते, त्याच्यामुळं त्याला काळा रंग प्राप्त झालेला असतो. आणि पश्चिम घाटामध्ये जी सापडते ती जांभी मृदा आहे, तो लिचिंगचा परिणाम आहे. म्हणून जांभ्या मृदेमध्ये
मृदेमध्ये लोह खनिजाचं आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असते. इथं ॲल्युमिनियमचं ओर दिलेलं आहे, त्यांनी खनिज दिलेलं आहे ते म्हणजे बॉक्साईट. बॉक्साईटमध्ये 80% ॲल्युमिनियमच असते तुमचं आणि बॉक्साईटपासून 80% ॲल्युमिनियमच मिळवला जातो त्या ठिकाणी. सो त्याच्यामुळं लोह आणि बॉक्साईट हे एकदम बरोबर आहे, जांभ्या मृदेमध्ये असते आणि त्यामुळंच कोकणामध्ये फ्रूट्स कल्टिवेशन मोठ्या प्रमाणात केलं जाते. सो हे जे फ्रूट्स कल्टिवेशन म्हणून तुम्ही पहा, कोणताही डोंगराळ भाग असू द्या, त्या डोंगराळ भागाच्या पायथ्याशी तुम्हाला फ्रूट्स कल्टिवेशन मोठ्या प्रमाणात केल्याचं पाहायला भेटते, कारण त्या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असते. म्हणून कोकणातला जो आंबा आहे, आंबा पूर्ण महाराष्ट्रात पिकतो, पण कोकणातला स्पेशली देवगडला प्रॉपर लिचिंग झालेलं आहे जमिनीचं, म्हणून तिथल्या आंब्याला जी चव आहे ती जगातल्या कुठल्याच आंब्याला नाही आहे, कारण तिथंच ते लिचिंग प्रॉपर होते, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये किंवा रत्नागिरीमध्ये. म्हणून तिथलाच आंबा जगामधला सर्वश्रेष्ठ किंवा सर्व प्रसिद्ध आंबा आहे. तिथले काजू फेमस आहे, फळबागांसाठी फणस फेमस आहे, फळबागांसाठी हा एरिया फेमस असतो. म्हणजे मी तुम्हाला सगळेच अँगल क्लिअर करून देतोय बरं का त्याचे, म्हणजे पुढच्या एक्झाममध्ये जर इनकेस क्वेश्चन आला तर तुम्हाला तो टॅकल करता आला पाहिजे. पुस्तकांच्या थोडंसं बियॉन्ड जाऊन आपण त्या ठिकाणी डिस्कशन करतो. तुम्हाला असं एखाद्या पुस्तकात एवढ्या डिटेलमध्ये माहिती मिळणार नाही, मिळेल पण एवढ्या डिटेलमध्ये मिळणार नाही किंवा रिलेटेड. आता इथं पण सातपुडा पर्वतरांग गेलेली आहे आमच्या अमरावतीमधनं. सातपुडा पर्वतरांग गेले, सातपुड्याच्या पायथ्याशी सगळीकडे मोसंबी आणि संत्र्याचे बाग आहेत. तुम्ही प्लेनमध्ये आले की संत्र्यान मोसंबी येत नाही चांगले, आणि आले तरी त्याला टेस्ट नसते. पण इथं पासून जवळ सातपुड्याजवळ 2 ठिकाणं आहेत पहा, मोर्शी वरुड म्हणतात अमरावती जिल्ह्यामध्ये. सर्वात जास्त संत्र, म्हणजे नागपूरचं नाव आहे संत्रा नगरी, कारण तिथं संत्र्याचं मार्केट आहे. लक्षात घ्या, संत्र्याचं प्रोडक्शन नागपूरमध्ये होत नाही, ते अमरावतीमध्ये होते. का बरं? कारण अमरावतीच्या जवळून सातपुडा पर्वतरांग किंवा गाविलगड टेकड्या गेलेल्या आहे. सो त्याच्या पायथ्याशी जसं तिकडे आहे लोह आणि ॲल्युमिनियम, तसं इथं पण आहे. म्हणून इथं तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये याच्या बागा दिसतात पहा, संत्र्याच्या आणि मोसंबीच्या बागा आणि निंबूवर्गीय सिट्रस फ्रूट ज्याला म्हणतो ते मोठ्या प्रमाणात दिसतात विदर्भामध्ये. पुढे जाऊया आपण. कापूस बघा, यांनी काय विधान, असर्शन आणि रिझन असं दिलेलं आहे. खाली 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडायचं आहे. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठ या ठिकाणी होते. आता बघा, हा म्हणजे मी समजावून सांगतो तुम्हाला, याच्यात एक थोडीशी गोष्ट प्रॉब्लेमॅटिक आहे. पहिले तुम्ही एकदम सिंपल समजून घ्या. बघा, शेती क्षेत्रावर आधारित 2 महत्त्वाचे उद्योग, 1 नंबरला कापड उद्योग, हा जगातल्या सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे, आणि दुसरा आहे साखर उद्योग. आता साखर उद्योगाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ऊस असा प्रोडक्ट आहे की त्याची कापणी केल्यानंतर लवकर त्याचा गाळप करावा लागतो. जर तुम्ही गाळप करायला उशीर केला तर त्याची व्हॅल्यू डिग्रेड होत जाते. सो त्याच्यामुळं असं आहे की जिथं ऊस उत्पादक प्रदेश आहे तिथंच तुम्हाला साखरेचे कारखाने दिसतात. तुम्ही परभणी जिल्ह्याचं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर साखर कारखाने आहे. मी परभणीत राहिलेलो आहे म्हणून मी परभणीचं एक्झाम्पल देतो. परभणीला गंगाखेड आहे आणि त्या गंगाखेडवरून गोदावरी नदी गेलेली आहे, बरोबर. सो आता त्या गंगाखेडवरून गोदावरी नदी गेलेली आहे, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेती दिसतात आणि तिथले एक स्थानिक आमदार आहे, त्यांचे साखर कारखाने तिथं आहे, म्हणजे त्या भागामध्ये. तिथंच का बरं आहे? कारण गाळप लवकर करावा लागतो, नाही तर काय होते, व्हॅल्यू डिग्रेड होते. पण कापसाचं तसं नाही आहे. सो कापूस असा प्रोडक्ट आहे की ज्याची व्हॅल्यू डिग्रेड होत नाही. तुम्ही 100 किलोमीटर घेऊन जा आणि 1000 किलोमीटर घेऊन जा, कापसाचं डिग्रेडेशन होत नाही आणि कापूस हलका असतो, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनला. म्हणून लक्षात ठेवा, नॉर्मली कापसावर आधारित असणारा कापड उद्योग हा एक तर जिथं कच्चा माल तयार होतो, कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचवायची असते, किंवा मग ज्या ठिकाणी मार्केट आहे अशा ठिकाणी. समजा अमरावती मोठं मार्केट आहे, तर मग अमरावतीला लागूनच काय असणार, कपडा तयार करणाऱ्या मिल्स असणार. जसं ॲक्च्युअलमध्ये आमच्या अमरावतीमध्ये रेमंड पण आहे, लक्षात घ्या. तसं जिथं मार्केट आहे, आता पुणे मार्केट आहे, मुंबई मार्केट आहे, मग तिथं सूतगिरण्यांचं काय होणार. हां, जरी कच्चा माल यवतमाळ, आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे की पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून यवतमाळला ओळखल्या जाते. आणि पण लक्षात ठेवा, कापसाची बाजारपेठ अमरावतीमध्ये आहे, येतं लक्षामध्ये. म्हणून अमरावतीच्या त्या बाजारपेठेला नावच कॉटन मार्केट आहे. तिथं सगळे धान्य आणल्या जातात विकण्यासाठी, पण त्याला म्हटलं कॉटन मार्केट जातंय. म्हणजे का? कारण कापसाचं मार्केट हे मोस्ट ऑफ द टाईम हे अकोल्यामध्ये आणि अमरावतीमध्ये आहे. सो लक्षात घ्या, जरी कापूस प्रोडक्शन किंवा मार्केट इथं असलं तरी कपडा उद्योग जो आहे हा तुम्हाला पुण्या मुंबई साईडला दिसतो मोठ्या प्रमाणात.
त्याचं कारण असं आहे की कापूस तुम्ही तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट जरी केला, समृद्धी महामार्गाने घेऊन गेले तिथपर्यंत तुम्ही कापूस, तरीही त्याची व्हॅल्यू डिग्रेड होत नाही. म्हणून हे जे आहे पहिलं विधान ते पण बरोबर आहे. हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे आणि सुती कापडाच्या उद्योगाचे स्थानिकीकरण बाजारपेठ या ठिकाणी झालेले असते. सो याच्यामध्ये मार्केट प्लेसला किंवा जिथं कच्चा माल निर्माण होतो सो तिथं पण तुम्हाला दिसतंय. म्हणून याच्यामध्ये दोनही विधानं बरोबर असून सो रिझन जे आहे, असर्शन जे दिलेलं आहे त्याचं हे आर हे रिझन एकदम योग्य आहे. सो त्याच्यामुळे ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे खरे स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे, एकदम बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र, भारताच्या प्राकृतिक नकाशात, महाराष्ट्रावर, आता लोकांना वाटेल हा महाराष्ट्रावर विचारलाय, नाही, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवतात. आता तुम्ही कधी पण विचार करा, आता माझ्याकडे मॅप नाही आहे पण एक हे आमचं मासिक आहे कौटिल्य आहे ना, थांबा एक मिनिट. महाराष्ट्राच्या भूगोलाची नोट्स आहे आमच्याकडे. आता ते एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी. आता समजा हा मॅप आहे आणि समजा इथं मॅप आहे आणि हा मॅप मी पाहतोय. तर मॅप पाहताना आता गोष्ट अशी आहे की नकाशामध्ये काही ठिकाणी उंचवटे असतात, पर्वत असतात, काही पठार असतात, काही पाणी असते आणि काही मैदानं असतात. पण आता जर नकाशात पाहतो म्हटलं वरून, तर हे बायफर्केट करणं की बाबा किती उंच असू द्या एखादं शिखर, वरून पाहताना तर ते वरून जेव्हा मॅप बनवला जातो तेव्हा ते जे शिखर आहे लक्षामध्ये, सो ते शिखर ते दिसणारच नाही ना, ते सपाटच वाटणार, पठारी सपाटच वाटणार आणि मैदानी सपाट वाटणार. मग कसं कळणार वरून पाहताना नकाशाकडं की बाबा हे शिखर आहे, हे पर्वत आहे, हा पठार आहे आणि हा मैदान आहे आणि हे पाणी आहे, कसं कळणार म्हणजे. सो त्यासाठी कलर कोड वापरल्या जातात. नॉर्मली जे पर्वत असतात पहा ते ब्राऊन कलरने दाखवल्या जातात. पर्वत उंच उंच हिमालयासारखे, सह्याद्रीसारखे, सातपुडा, विंध्यसारखे तुम्ही चेक करा, ते ब्राऊन कलरने दाखवल्या जातात. मग वरून पाहताना जेव्हा ब्राऊन पट्टा गेलेला दिसतो तुम्हाला नकाशात, समजून चालायचं इथून पर्वत गेलेला आहे. त्यानंतर जे पठार असतात पहा, आता पठार म्हणजे काय असते एक्झॅक्टली ते पण सांगतो तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये. हा पर्वत आहे तर पठार हे उंचच असते पण हे अशा पद्धतीनं असते. पाहते आपण महाराष्ट्राच्या पठारावरती राहतो बरं का, खाली तेलंगणाचं पण पठार आहे, कर्नाटकाचं पण पठार आहे, छोट्या नागपूरचं पठार आहे. आता हे जे ह्याला पठारी भाग म्हणतात म्हणजे. सो हा येलो कलरने दाखवला जातो आणि मैदान असते ते ग्रीन कलरने दाखवल्या जाते आणि पाणी ब्ल्यू कलरने. सो हे कलर कोड वापरला जाते. मग त्यांनी महाराष्ट्र पठार म्हटलं. परत एकदा सांगतो, पर्वत हे तपकिरी रंगाने दाखवल्या जातात, ब्राऊन कलरने. पठार जे आहे सो ह्या पद्धतीचे हे येलो कलरने दाखवल्या जातात. त्याच्यानंतर मैदान असेल ते ग्रीन कलरने दाखवल्या जातात आणि पाणी हे ब्ल्यू कलरने दाखवल्या जाते. सो जेणेकरून वरून पाहिल्यानंतर ते लक्षात आलं पाहिजे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी अयन दिवस येतो. मी एक छोटीशी डायग्राम काढतो त्याच्यासाठी आणि तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. पृथ्वीचा आस हे एक दिवस मागं पुढं पण होऊ शकते. 21 जून 22 जून पण होऊ शकते आणि हा 22 डिसेंबर 21 डिसेंबर पण होऊ शकतो. एक दिवस मागं पुढं पण होऊ शकते. हा सिनॅरिओ पहा. पृथ्वीचा आस जो आहे हा सरळ नाही, हा कललेला आहे. म्हणजे पृथ्वी अशी सरळ नाही, जसं मी तुम्हाला सरळ उभं दिसतो किंवा मी जर असं म्हटलं की हा समजा ही आपण पृथ्वी घेतली, समजा प्रॉपर आहे ही पृथ्वी अशी, एक मिनिट हा, ही पृथ्वी अशी सरळ नाही आहे, लक्षात घ्या. पृथ्वी जी आहे, इथं सूर्य असेल तर ही जी पृथ्वी आहे हिचा आस 23.5 डिग्रीनी, लक्षात घ्या 23.5 डिग्रीनी पृथ्वीचा आस हा कललेला आहे, हे अशा पद्धतीनं.
आलं लक्षात. आणि पृथ्वी ही अशा पद्धतीनं फिरते, हे अशा पद्धतीनं, आलं लक्षामध्ये, हे अशा पद्धतीनं फिरत असते. आता जेव्हा 21 जून असतो तेव्हा पृथ्वीचा उत्तर गोलार्ध, मी इथं लिहितो तुम्हाला, उत्तर गोलार्ध हा सूर्याच्या समोर असतो. म्हणून उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा असतो, दिवस मोठा, त्याला दिवस मोठा असल्यामुळं तिथं उन्हाळा असतो. तिथं काय असतो? उन्हाळा असतो उत्तर गोलार्धामध्ये, दिवस मोठा असल्यामुळं. कारण सूर्याची किरण पृथ्वीवरती उत्तर गोलार्धात जास्त पडतात, सो त्याच्यामुळे त्या भागात उष्णता असते, म्हणून आपण त्याला उन्हाळा म्हणतो. सो उत्तर गोलार्धात दिवस मोठा असतो, दिवस मोठा असतो म्हणून उन्हाळा असतो. आणि उन्हाळा असताना सर्वात पृथ्वी पूर्णपणे सूर्याकडे 21 जून या दिवशी कललेली असते. सो त्यामुळे त्या दिवशी समर सॉलिस्टिस असतो. पहा, समर सॉलिस्टिस, समर सॉलिस्टिस म्हणजे त्याला अयन दिवस म्हटल्या जाते. सो त्याला उन्हाळी असं म्हटल्या जाते, समर सॉलिस्टिस म्हटल्या जाते. आता हाच उत्तर गोलार्ध जेव्हा फिरत फिरत इथे येतो तेव्हा आता उत्तर गोलार्ध, आता दक्षिण गोलार्ध हा सूर्याच्या बाजूनी आहे, बरोबर. म्हणून दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असणार. दक्षिण गोलार्धात उन्हाळा आहे कारण दक्षिण गोलार्ध पूर्णपणे सूर्यासमोर, आणि त्यातल्या त्यात 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्ध हा पूर्णपणे सूर्याकडे झुकलेला असल्यामुळं सो या भागात दिवस मोठा आहे. आणि दिवस मोठा असल्यामुळं दक्षिण गोलार्ध झुकलेला आहे म्हणून दिवस मोठा आहे, दिवस मोठा आहे म्हणून उन्हाळा आहे. आणि उन्हाळा आहे आणि सर्वात पूर्णपणे झुकलेला केव्हा असणार? 22 डिसेंबर या दिवशी झुकलेला असणार. म्हणून 22 डिसेंबर या दिवशी दक्षिण गोलार्धामध्ये तुम्हाला समर सॉलिस्टिस दिसतो. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनला समर सॉलिस्टिस दिसतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबरला समर सॉलिस्टिस दिसतो. पहा, लक्षात. आता हे जे 2 दिवस आहेत तुमचे, सो यांना इक्विनॉक्स असं म्हटलं जाते इंग्लिशमध्ये, मराठीत माहित नाही मला काय म्हणतात त्याला, संपात काहीतरी म्हणतात बहुतेक. सो इक्विनॉक्स म्हणतात त्याला. इक्विनॉक्स म्हणजे काय? इथं वर्षभर 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र असते. कारण ह्या भागामध्ये सूर्याची किरण अर्ध्या भागा, म्हणजे इथं जसं दक्षिण गोलार्धामध्ये, इथं उत्तर गोलार्धामध्ये जास्त पडली होती कारण उत्तर गोलार्ध झुकलेला आहे सूर्यासमोर, म्हणून उत्तर गोलार्धात जास्त किरण होती, म्हणून उत्तर गोलार्धात उन्हाळा होता. इथं दक्षिण गोलार्धात उन्हाळा आहे कारण आता दक्षिण गोलार्ध झुकलेला आहे. तसं इथं हा या साईडनं झुकलेला आहे आणि 21 सप्टेंबरला ही पण या साईडनं झुकलेली आहे आणि सूर्य या भागात आहे, म्हणून इथून बरोबर इक्वल त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश मिळणार. म्हणून इथं 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र. सो 22 मार्च आणि सारखं सारखं असते म्हणून याला इक्विनॉक्स म्हणतात. इथं तसं नसणार. 21 जूनला किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 14-15 तासाचा दिवस दिसतो. पहा, आणि रात्र जी आहे ती तुम्हाला हार्डली 8-10 तासाची असताना दिसते आहे. जसं जसं उत्तरेकडे जाल हा पॅच वाढत जातो. म्हणजे हाही प्रश्न एकदा STIला विचारलेला आहे, म्हणजे की कोणकोणत्या भागामध्ये किती किती तासाचा दिवस. इक्वेटोरवर तर 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र ऑल ओव्हर इयर. पण इथून उत्तरेकडे जसं झुकत जाता तुम्ही, समजा 30 डिग्रीपर्यंत आले तर तिथं मग 14 तासाचा दिवस आणि 10 तासाची रात्र. आणखी उत्तरेला आले 60 डिग्रीला, तिथं 16 तासाचा दिवस आणि 8 तासाची रात्र. आणि जर उत्तर गोलार्धात आले तर 24 तासाची तुम्हाला त्या ठिकाणी दिवसच पाहायला भेटतो. म्हणजे सो अशा पद्धतीने 6 महिने दिवस 6 महिने रात्र असते उत्तर गोलार्धामध्ये. पण आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो 22 डिसेंबर विचारलेला आहे. सो पृथ्वीचा आज 23.5 डिग्रीनी कललेला असल्यामुळं 22 डिसेंबरला पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध हा सूर्यासमोर असतो, म्हणून दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. आणि दक्षिण गोलार्धात उन्हाळा असल्यामुळं 22 डिसेंबरला पूर्णपणे पृथ्वी ही पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध हा सूर्याकडे झुकलेला असल्यामुळं सो 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धामध्ये समर सॉलिस्टिस म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि उत्तर गोलार्धामध्ये विंटर सॉलिस्टिस म्हणून सेलिब्रेट केला जातो. कारण 22 डिसेंबरला आपल्या इथं त्या ठिकाणी हिवाळा असतो, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये, बरोबर. आणि ह्या प्रत्येक सॉलिस्टिसला कोणता ना कोणता सण असतो. इथं पण असतो, इथं पण असतो. आता 22 डिसेंबरला ख्रिश्चनांचा ख्रिसमस हा सण असतो, म्हणजे लक्षात. तेव्हा थंडी पीकवर असते आणि मग सुट्ट्या देता येतात त्यांना उत्तर गोलार्धामध्ये. येते लक्षामध्ये, कारण ख्रिश्चन धर्म जो आहे तो मोस्ट ऑफ द उत्तर गोलार्धामध्ये स्प्रेड झाल्याचं पाहायला भेटते. मग सणही त्या पद्धतीने आहेत त्यांचे. सो हे अशा पद्धतीनं कळालं. उत्तर गोलार्धात हिवाळा, दक्षिण गोलार्धात उन्हाळा. आणि आपल्याला समर सॉलिस्टिसच विचारलेलं आहे, सो त्याच्यामुळे याचं उत्तर 22 डिसेंबर असायला पाहिजे. दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिवस म्हणजे साऊथ हेमिस्फिअरमध्ये समर सॉलिस्टिस केव्हा असतो तर तो 22 डिसेंबरला असतो. उत्तर गोलार्धामध्ये समर सॉलिस्टिस कधी असतो तर 21 जूनला असतो. आणि हे जे 2 दिवस आहे 21 मार्च 23 सप्टेंबर म्हटलं ना, 1-2 दिवस मागं पुढे होतात त्याच्यामध्ये. 22 सप्टेंबर 21 सप्टेंबर पण आलं तरी बरोबर आहे. 21 मार्च 21 सप्टेंबर 22 सप्टेंबर हे जे दिवस आहे इथं 12 महिने 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र असते म्हणजे या दिवशी. सो त्यामुळे त्याला इक्विनॉक्स या नावाने ओळखले जाते, सॉलिस्टिस नाही. पुढे जाऊया आपण.
भूमध्य समुद्री प्रदेशात परत बघा कारण्यावरती क्वेश्चन आलेला आहे पूर्ण. आता अशा इंटेलेक्च्युअल प्रश्नांची संख्या वाढत जाणार आहे आणि जे पोरं असं थरोली अभ्यास करतात जॉग्राफीचा त्यांचा उत्साह पण वाढत जाणार आहे. भूमध्य समुद्री प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय आहे तर मी तुम्हाला याचं म्हणजे बेसिक कारण समजावून सांगतो काय आहे. भूमध्य समुद्रामध्ये का बरं त्या ठिकाणी तुम्हाला हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. नॉर्मली जगामध्ये मॅक्झिमम ठिकाणी उन्हाळ्यामध्ये, आपल्या इथं पण उन्हाळ्यात 2च ऋतू आहे हिवाळा आणि उन्हाळा. आपल्या इथं जून महिन्यात पावसाला सुरुवात होते तेव्हा उन्हाळा चालू असतो जगामध्ये, 6 महिने उन्हाळा 6 महिने हिवाळा असतो. सो नॉर्मली जगामध्ये उन्हाळ्यातच पाऊस पडतो. परंतु भूमध्य समुद्री प्रदेश किंवा वर्षभर पाऊस पडतो. आता ब्रिटन सारख्या देशांमध्ये वर्षभर भुरभुर पाऊस पडत असतो कारण ते पूर्णपणे समुद्राने वेढलेले आहे. एक तर वर्षभर पाऊस पडणारे ठिकाण आहे किंवा मग ज्या ठिकाणी पाऊस पडतो तिथं उन्हाळ्यात पडतो. पण भूमध्य सागरी जो प्रदेश आहे सो भूमध्य समुद्र जो आहे सो आपण असं म्हणू की हा भूमध्य समुद्र आहे. याच्या आजूबाजूला वेगवेगळे देश आहे. तुम्ही जर वर गेले तर इथं स्पेन देश आहे, त्याच्या बाजूला पोर्तुगाल नावाचा देश आहे, इकडं मोरोक्को नावाचा देश आहे, इकडं अल्जेरिया नावाचा देश आहे, त्याच्यानंतर इकडं जर गेले तर लिबिया नावाचा देश आहे, पलीकडे गेले तर इजिप्त नावाचा देश आहे, इकडे गेले तर इटली नावाचा देश आहे, वर गेले तर तुमचा फ्रान्स नावाचा देश आहे. सो हा आहे भूमध्य समुद्र. आता तुम्ही जर भूमध्य समुद्राचं लोकेशन पाहिलं पोरांनो किंवा तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं की भूमध्य समुद्र हा कुठं सिच्युएटेड आहे तर तुम्हाला असं लक्षात येते की भूमध्य समुद्र हा जवळपास एक आपण म्हणू शकतो की 30 ते 40 डिग्री समजा आपण त्याला हे करू, म्हणजे मला एक्झॅक्ट माहित नाही पण 30 ते एक म्हणू शकतो आपण 30 ते 40 डिग्री उत्तर गोलार्धामध्ये तो वसलेला आहे, नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये वसलेला आहे. आता या भागामध्ये काय होत असते, हा जो 30 डिग्रीचा पट्टा आहे याच्या लक्षात हा आहे हाय प्रेशर झोन, हा आहे हाय प्रेशर झोन. याच्या खाली जे आहे 0 डिग्री विषुववृत्त हा आहे लो प्रेशर झोन आणि याच्या वर जो 60 डिग्री आहे हा पण आहे लो प्रेशर झोन. वारे नेहमी हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहत असतात, हे अशा पद्धतीनं लक्षात. वारे नेहमी हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे. आता काय होते, सूर्याचं जेव्हा भासमान भ्रमण सुरू असते, जेव्हा सूर्य मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं मी तुम्हाला दाखवलं होतं चित्र हे थोड्या वेळापूर्वी काढून की इथं सूर्य जो आहे हा पूर्णपणे कर्कवृत्तावरती असतो आणि इथं सूर्य जो आहे तो पूर्णपणे कर्कवृत्तावरती असतो म्हणजे, आणि या केसमध्ये तो विषुववृत्तावर असतो. तर तसं सूर्याचं भासमान भ्रमण होत असते. सूर्य जसा जसा उन्हाळ्यात येतो पहा, सूर्य उत्तर गोलार्धात येतो, त्याला भासमान भ्रमण. भासमान भ्रमण का बरं म्हणायचं, कारण सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते आहे. पण आपल्याला असं वाटते सूर्य फिरतोय बाबा, म्हणजे इकडून उगवतो तिकडं हे, मग याला सूर्याचं भासमान भ्रमण म्हणतात. म्हणजे कारण आपल्याला तसा भास होतो. ऍक्च्युली सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरल्यामुळे हे सगळं घडते आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा उन्हाळा येतो सूर्याचं भासमान भ्रमण सुरू होते. उन्हाळ्यात सूर्य जो आहे तो उत्तर गोलार्धात असतो. उत्तर गोलार्धात कुठं असतो, 30 डिग्रीला, म्हणजे जो 21 जून हा दिवस आहे ना, सो 30 डिग्रीला त्या ठिकाणी सूर्य आलेला असतो. आणि जसं जसं 21 जून पासून सूर्य पुढे जातो पहा, तो दक्षिण गोलार्धात जायला सुरुवात करतो आणि 22 डिसेंबरला तो दक्षिण गोलार्धामध्ये इथं 30 नाही, मला 21 जूनला तो 23.5 डिग्री नॉर्थला असतो पहा. 23.5 डिग्री म्हणजे 30 पासून जवळच आहे. आणि 22 डिसेंबरला तो दक्षिण गोलार्धात असतो, 23.5 डिग्री दक्षिणेला असतो, म्हणजे मकर वृत्तावरती असतो. त्याला मकर वृत्त म्हणतात म्हणजे हिवाळ्यामध्ये. आता जेव्हा हिवाळा येतो, सूर्य जेव्हा दक्षिण गोलार्धात जातो, तेव्हा हा जो हाय प्रेशर बेल्ट आहे हा पण थोडासा खाली शिफ्ट होतो. हाय प्रेशर बेल्ट काय होतो, थोडासा खाली शिफ्ट होतो. हा हाय प्रेशर बेल्ट हा थोडासा खाली शिफ्ट झाल्यामुळे, म्हणजे हा जो हाय प्रेशर बेल्ट आहे तो सूर्यानुसार वर खाली होत असतो. सूर्य वर यायला लागला की हाय प्रेशर बेल्ट पण थोडासा वर 40 डिग्री पर्यंत जातो आणि सूर्य दक्षिण गोलार्धात जायला लागला की तो 20 डिग्री पर्यंत खाली येतो. मग तो 20 डिग्री पर्यंत खाली आल्यामुळं सो या भागामध्ये हाय प्रेशर बेल्ट येईल आणि या भागामध्ये लो प्रेशर आलेला राहील. हाय प्रेशर कडून वारे लो प्रेशरकडे जातात आणि लो प्रेशरकडे जात असताना मधातून ते बाष्प उचलतात आणि पाऊस पाडतात. सो या कारणामुळं पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूमध्य समुद्रावरती हिवाळ्यामध्ये हे असं घडल्यामुळं, हा जो हाय प्रेशर झोन आहे इकडे गेल्यामुळं, सो ऑबियस आहे इथून वारे इकडे येणार लो प्रेशरकडं आणि भूमध्य समुद्रावरून बाष्प उचलून हे आजूबाजूच्या प्रदेशात पाऊस पडणार. हे पहिलं कारण, हे जनरल एकदम सोपं कारण जनरल जॉग्राफी मधलं. दुसरं थोडंसं टफ कारण समजावून सांगतो मी. सो या हिवाळ्यामध्ये होते असं की हिवाळ्यामध्ये या भागामध्ये एक्स्ट्रा ट्रॉपिकल, म्हणजे जे 0 ते 30 डिग्री दरम्यान आहे त्याला ट्रॉपिकल म्हणतात आणि 30 ते 60 डिग्रीच्या दरम्यान जे असतात त्यांना एक्स्ट्रा ट्रॉपिकल म्हटल्या जाते. सायक्लॉन्स येतात, चक्रीवादळ, त्याला चक्रीवादळ म्हटल्या जातात. सो आपण त्याला इंग्लिशमध्ये एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणू. एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन येतात. सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ. आता हे कसे तयार होतात, तर वरच्या साईडनं म्हणजे तिकडून शीत प्रवाह येतो, कोल्ड करंट म्हणतात त्याला, आणि तिकडून खालून त्या ठिकाणी वॉर्म करंट येतो
आणि हे दोन करंट एकमेकाला भूमध्य समुद्रावरती भेटतात. आता वॉर्म करंट हा लो डेन्सिटी असतो, कोल्ड करंट हा हाय डेन्सिटी असतो, हा लो डेन्सिटी असतो. आता लो डेन्सिटी गोष्टी खाली राहतात, म्हणजे सॉरी हाय डेन्सिटी गोष्टी खाली राहतात आणि लो डेन्सिटी गोष्टी ह्या वर राहतात, बरोबर. कमी डेन्सिटीच्या गोष्टी तरंगतात ना आणि हाय डेन्सिटीच्या बुडाला जातात. सो अशा पद्धतीने हे वारे जे आहे सो ते एकमेकाच्या भोवती असे फिरायला लागतात आणि ह्या वाऱ्यांपासून जे तयार होते सो याला एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन्स म्हणतात. येत्या लक्षामध्ये. सो हे एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन्स मग मोठ्या प्रमाणात बाष्प उचलतात. ते बाष्प हे अशा पद्धतीनं वर घेऊन जातात. वर गेल्यानंतर बाष्प कंडेन्स होते, म्हणजे त्याचं सांद्रीभवन होते, कारण जमिनीपासून वर जाताना हवा ही थंड होत जाते. प्रत्येक 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअसनं तापमान घटते वर जाताना. मग त्यामुळं हवेचं काय होणार, हवा जर थंड झाली तर वाफेचं सांद्रीभवन होणार आणि या आजूबाजूच्या प्रदेशात पाऊस पडणार. म्हणून मेडिटेरियन ह्या रिजनमध्ये हिवाळ्यात पाऊस पडत असल्यामुळं इथं सिट्रस फ्रूट्स जे असतात, ऑलिव्ह म्हणा, स्ट्रॉबेरी म्हणा, द्राक्ष म्हणा, त्याच्यानंतर संत्रे म्हणा, मोसंबी म्हणा, हे क्रॉप खूप मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून तुम्ही पहा जगात सर्वात फेमस ज्या वाईन्स आहेत सो ह्याच पट्ट्यातल्या दिसतात तुम्हाला. सो तुम्ही नाव ऐकलं असेल, फ्रान्समधली शॉम्पेन नाव ऐकलं असेल तुम्ही, किंवा इटलीची शेर्ली ऐकलं असेल तुम्ही, बरोबर. सो पोर्तुगालची पोर्ट वाईन, आपल्या इकडची डुप्लिकेट असते, पोर्ट वाईन इथली फेमस आहे पा. स्पॅनिश वाईन एवढ्या भारी भारी असतात, महागड्या असतात. का बरं इथल्याच त्या फेमस असतात, कारण या भागामध्ये येणारं जे क्रॉप आहे ते एकदम परफेक्ट असते. सो स्ट्रॉबेरी म्हणा, ऑलिव्ह म्हणा, द्राक्ष म्हणा, सिट्रस फ्रूट्समध्ये निंबूवर्गीय फळे म्हणा, त्याच्यामध्ये संत्रा आहे, मोसंबी आहे, हे खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होतात. आणि त्यांना हिवाळ्यातच पाऊस पाहिजे असतो आणि त्यांना हिवाळ्यातच पाऊस भेटतो. म्हणून यांना भूमध्य समुद्राच्या आजूबाजूला प्रदेशाला वर्ल्ड ऑर्चिड म्हणून ओळखल्या जाते, फुलांच्या आणि फळांच्या बागा म्हणून ओळखल्या जाते. येत्या लक्षामध्ये हे पण येणार तुम्हाला परीक्षेमध्ये, बरं का. आता बघा आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे, काय विचारलेला आहे त्यांनी, हे सगळं शिकल्यानंतर भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. आता थोडंसं मराठीमध्ये वाचतो, ऍक्च्युली इंग्लिशमध्ये लवकर समजण्यासारखं आहे. वायुभार पट्ट्याचे आंदोलन म्हणजे शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट म्हटलेलं आहे त्यांनी इंग्लिशमध्ये. दुसरं, वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभाराचा प्रदेश तयार होतो. आता बघा कशी गंमत आहे, कशी गंमत आहे. 4 पैकी एकच ऑप्शन निवडायचं आहे तुम्हाला. वायुभार पट्ट्याचे आंदोलन. आता इथे शब्द कोणकोणते आलेले आहेत पहा. भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. आता आपण पहिल्यांदा नॉलेजने जाऊ आणि मग लॉजिकने जाऊ, म्हणजे हे असं बोलणं चुकीचं आहे. पहिल्यांदा काय करू आपण, नॉलेजने जाऊ. नॉलेजने पहा. वायुभार पट्ट्याचे आंदोलन. वायुभार पट्ट्याचे आंदोलन म्हणजे शिफ्टिंग ऑफ लो प्रेशर बेल्ट. हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभाराचा प्रदेश निर्माण होतो, हे त्याचं प्रॉपर कारण आहे. आत्ताच पाहिलं आपण की हाय प्रेशर झोन खाली चालला जातो भूमध्य समुद्राच्या, आणि तिथं लो प्रेशर बेल्ट तयार झाल्यामुळं, आणि ऑब्विसली जिथं लो प्रेशर बेल्ट तयार झाला सो त्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतो, अदरवाईज नाही. कारण वारे नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहत असतात. भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात आणि आज पर्वताच्या वातसन्मुख उतारावरती प्रतिरोध पर्जन्य त्या ठिकाणी पडतो. ऍक्च्युली हे 4ही कारणं बरोबर आहे. भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात म्हणून तर भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो, म्हणजे भूमध्य समुद्रिक प्रदेशामध्ये. आता त्यांनी म्हटलेलं आहे विंटर रेनफॉल रिसिव्ड बाय मेडिटेरियन रिजन. आता हा जो मेडिटेरियन रिजन आहे हा मेडिटेरियनच्या आजूबाजूचा रिजन आहे, सो तिथं हिवाळ्यात पाऊस पडतो. मग का बरं, कारण भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात, हे पण बरोबर आहे. त्याच्याच वर आल्प्स पर्वत आहे, सो आल्प पर्वताच्या पायथ्याशी पण पाऊस पडतो, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट, हे पण बरोबर आहे, आणि हे पण बरोबर आहे दुसऱ्या नंबरचं कारण. पण मोर ॲक्युरेट आन्सर कोणतं आहे, 4ही ऑप्शन बरोबर आहे. 4ही पैकी मोर ॲक्युरेट कोणतं आहे, तर वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभाराचा प्रदेश निर्माण होतो आणि त्यामुळं हे पडतो. लक्षामध्ये. आता उत्तर कसं मारायचं पहा. इथं पण वायुभार पट्ट्याचे आंदोलन आहे, शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट आहे, आणि इथं पण वायुभार पट्ट्याचं आंदोलन आहे. पण इथं वायुभार पट्ट्याचं आंदोलन म्हणून सोडून दिलेलं नाही आहे, त्याला एक्सप्लेन केलेलं आहे ना, आपल्याला कारणच पाहायचं आहे. सो हे वायुभार पट्ट्याचं आंदोलन, हे पण वायुभार पट्ट्याचं आंदोलन, आणि त्याला एक्सप्लेन जास्त केलेलं आहे यांनी, म्हणून हे उत्तर आहे. तसं तर 4ही बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन 4ही बरोबर आहे याच्यामध्ये. सो असा माइंड गेम येणाऱ्या काळात पण तुमच्यासोबत प्ले होऊ शकतो. ते एक तर नॉलेजनी सोडवा तरी एकदम ॲक्युरेट उत्तर येणार तुमचं. आणि हे जे मी लॉजिक सांगितलं तुम्हाला की जिथं जास्त एक्सप्लेन केलेलं असतंय सो ते बरोबर असण्याच्या शक्यता जास्त असतात. याला आपण वर्ड थेरपी म्हटल्यापेक्षा हे एक जनरल लॉजिक आहे पहा. आणि आत्तापर्यंत रघुकुलरिता चली आहे की आत्तापर्यंत आपण या बाबतीत कधीच चुकलेलो नाही आहे. सो 10 क्वेश्चन आले तर 10ला 10 बरोबर येतात तुमचे, त्यामुळे ते उत्तर मारायचं. लक्षामध्ये पुढे जाऊया आपण.
आणि आणखी वर्ड थेरपी म्हटलं होतं मी तुम्हाला, एक शब्द सांगितला होता की प्रश्नात आलेले शब्द जर उत्तरात असतील तर ते उत्तर बरोबर असण्याच्या शक्यता जास्त असतात. भूमध्य समुद्रिक प्रदेशात, हिवाळा पाऊस पडण्याचे कारण भूमध्य समुद्रिक प्रदेशात, हा शब्द भूमध्य समुद्राच्या प्रदेशात, इथं बघा लक्षामध्ये. सो हे पण त्याचं एक कारण आहे, याला आपण वर्ड थेरपी म्हणतो बरं का पोरांनो. चला पुढे जाऊया आपण. पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, सागरी गर्ता म्हणजे ट्रेंचेस म्हणतात त्याला, आणि पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागामध्ये, म्हणजे पॅसिफिक समुद्र तुम्हाला पॅसिफिक ओशन तुम्हाला माहिती आहे. आता पॅसिफिक ओशनच्या या भागामध्ये नॉर्थ अमेरिका आहे, या भागामध्ये साऊथ अमेरिका आहे. इकडं जर आले तुम्ही तर इकडं तुम्हाला रशिया दिसतो पहा, इकडे गेले तर चायना, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया दिसतो तुम्हाला. इकडच्या भागामध्ये आले तर इंडोनेशिया, मलेशिया दिसतो. खाली आला तर ऑस्ट्रेलिया. आणि हा पॅसिफिक आहे, मधल्या भागामध्ये पॅसिफिक आहे आणि त्याच्या आजूबाजूला असणारे हे देश आहे. आता लक्षात घ्या, पॅसिफिक जी आहे ही ओशनिक प्लेट आहे. पॅसिफिक जी आहे ही ओशनिक प्लेट आहे. आणि ओशनिक तुम्हाला माहित आहे, ओशनिक प्लेट जी आहे सो हे सायमापासून बनलेले असतात. आणि जे कॉन्टिनेंटल, याच्या आजूबाजूला जी नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे, साऊथ अमेरिकन प्लेट आहे, त्याच्यानंतर इकडं इंडो युरेशियन प्लेट, आपण त्याला म्हणतो युरेशियन प्लेट म्हणतो, इकडं ऑस्ट्रेलियन प्लेट आहे, इथं छोट्या छोट्या प्लेट आहे, ह्या सगळ्या कॉन्टिनेंटल प्लेट आहे. आता याच्यामध्ये ओशनिक प्लेटची डेन्सिटी जास्त असते, कारण ते सिलिका आणि मॅग्नेशियम पासून, आणि तशी डेन्सिटी जास्त असते. आणि याची डेन्सिटी कमी असते, म्हणजे जे तुमची कॉन्टिनेंटल प्लेट्स आहेत त्याच्या डेन्सिटी कमी असतात. मग जेव्हा ह्या प्लेट एकमेकांना भिडतील, आणि ह्या भिडतातच आहेत, पॅसिफिक प्लेट जी आहे याला ह्या सगळ्या कॉन्टिनेंटल प्लेट भिडत आहेत, तर गोष्ट अशी असते की ही जी डेन्सिटी हाय आहे ते खाली जात असते आणि कमी असणाऱ्या गोष्टी तरंगतात. सो त्याच्यामुळं कॉन्टिनेंटल प्लेट वर राहते आणि हाय डेन्सिटी जी ओशनिक प्लेट आहे ती त्याच्या खाली जात असते. सो हे अशा पद्धतीनं ही कॉन्टिनेंटल प्लेट आणि ही ओशनिक प्लेट ही हाय डेन्सिटी असल्यामुळं खाली खाली जाते. मग आता ज्या ठिकाणी खाली जाते तिथं मोठा गड्डा बनतो या भागामध्ये, त्याला आपण ट्रेंचेस किंवा गर्ता म्हणतो. म्हणून तुम्ही पहा, तुम्हाला जगामधले सर्वात खोल गर्ता, ज्याला आपण मारियाना गर्ता म्हणतो, तुम्हाला याच भागात दिसतो. त्याच्यानंतर तुम्हाला टोंगा नावाचा गर्ता आहे, तो तुम्हाला याच भागात दिसतो. सो जगातले सर्व खोल गर्ते तुम्हाला ह्याच पट्ट्यात दिसतात. का? कारण हा कन्व्हर्जंट झोन आहे किंवा सबडक्शन झोन आहे. सबडक म्हणजे बुडणे. इथं कॉन्टिनेंटल प्लेट बुडते आहे, कणाच्या खाली ओशनिक प्लेटच्या खाली बुडते आहे, कारण ती हाय डेन्सिटी आहे. ओशनिक प्लेट हाय डेन्सिटी आहे म्हणून बुडते आहे, आणि लो डेन्सिटी असणारी तरंगते आहे. म्हणून इथं तुम्हाला जगात या भागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात ट्रेंचेस पाहायला भेटतात. म्हणजे आपल्याला आता विचारलेला प्रश्न काय आहे तोच आहे की पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागामध्ये, आता थोडंसं मराठीत अधोगामी हे ते शब्द जरा अवघड असतात, मराठीत वाचू. वेस्टर्न मार्जिन ऑफ, एक मिनिट, वेस्टर्न मार्जिन ऑफ पॅसिफिक ओशन इज सबडक्शन झोन, हेच उत्तर आहे तुमचं पहिल्या नंबरचं. सो त्याची जी पश्चिम बाजू आहे तो सबडक्शन झोन आहे, म्हणून त्या भागामध्ये. आणि तुम्हाला तसंही त्यांनी तेच विचारलंय ना की पश्चिम भागामध्ये प्रामुख्याने सागरी गर्ता का बरं आढळतात. सो त्याचं कारण तेच आहे, सबडक्शन झोन आहे. चला पुढे जाऊया आपण. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा आपल्याला म्हणता येईल परिणाम आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता मान्सूनची माघार काय असते हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बघा, आपल्या याच्यामध्ये मी तुम्हाला मेनली समजावून सांगतो पहा, याच्यात उत्तर काही दिलेलं असू द्या, मी माझ्या पद्धतीनं समजावून सांगतो पहा. काय होत असते की जसं जसा सूर्याचं भासमान भ्रमण सांगितलं होतं. सो 21 जून असा दिवस आहे जेव्हा सूर्य हा पूर्णपणे इथून कर्कवृत्त गेलेला आहे. सो इथं पूर्णपणे सूर्य शिफ्ट झालेला असतो पहा, बरोबर. आणि त्यामुळं या भागामध्ये जिथं सूर्य उत्तरेकडे सरकतोय, सो त्याच पद्धतीनं एक ITCZ इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन नावाचा पट्टा असतो. तो पण सूर्यासोबतच वरच्या भागात हा लो प्रेशर झोन असतो, कारण सूर्याची उष्णता जास्त आहे म्हटल्यानंतर हा लो प्रेशर झोन आहे. इथली हवा गरम होते, एक्सपांड होते, वर चालली जाते आणि खाली लो प्रेशर झोन तयार होतो. हा ITCZ नावाचा बेल्ट आहे. तो ITCZ नावाचा बेल्ट आहे, हा लो प्रेशर झोन आहे, लक्षात. आणि हा असा खालीवर होत असतो जसा सूर्य, आता सूर्य परत इथे येणार, हा पण बेल्ट खाली जाणार, मग दक्षिण गोलार्धात जाणार, बरोबर. 22 डिसेंबरला तो दक्षिण गोलार्धात जाणार, भासमान भ्रमण म्हणतो आपण त्याला. तर हा बेल्ट पण त्या ठिकाणी दक्षिण गोलार्धात चालला जाणार. सो अशा पद्धतीनं मग हा जो लो प्रेशर बेल्ट आहे, तुम्हाला माहित आहे वारे नेहमी हाय प्रेशर कडून कुणीकडे वाहत असतात, लो प्रेशर कडून. म्हणून जे बाष्पयुक्त वारे आहे, सो हे ह्या लो प्रेशरच्या
असं याला भेटण्यासाठी येतात आणि म्हणजे भारतामध्ये पावसाला आगमन होते, मान्सूनचं त्या ठिकाणी सुरू होतो. आता 21 जून नंतर सूर्य काय व्हायला लागतो, हा खालच्या दिशेनं जायला लागतो. 22 सप्टेंबरला तो इक्वेटोरवर असतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 22 सप्टेंबर. जसा जसा हा सूर्य बाहेर जायला सुरुवात करतो भारताच्या, तसं तसं हा ITCZ पण भारताच्या बाहेर चालला जातो, कारण सूर्य खाली आलेला आहे ना. मग हा एकदा इकडं आला लो प्रेशर झोन, तर इकडं तुलनेनं हाय प्रेशर आहे. आता इथं हाय प्रेशर होतं आणि इकडून वारे लो प्रेशरकडे आले. आता हा लो प्रेशर झोन जर इथं आलेला आहे ITCZ, तर मग हे ITCZ रिप्लेस करण्यासाठी वारे जे आहे सो हे अशा पद्धतीनं उलटे व्हायला लागतात. याला मान्सूनची माघार म्हणतात. म्हणून तुम्ही पहा, सप्टेंबर महिन्यापासून मान्सूनची माघार सुरू होते, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये ITCZ हा पूर्णपणे भारताच्या बाहेर निघून गेलेला असतो. सो ITCZ आणि हे भासमान भ्रमण हे त्याचं मेन कारण आहे भारतामध्ये मान्सूनची माघार सुरू व्हायला. म्हणून याचं जे प्रॉपर रिझन आहे ते हे असायला पाहिजे लक्षामध्ये, भासमान भ्रमणामुळं. पण मी म्हटलं ना तुम्हाला, अँबिग्युटी भरपूर आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. मान्सूनची माघार, नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगात पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. नाही, हे तर एकदम चुकीचं आहे रिझन. सो त्यांनी काय विचारलेलं आहे, कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. ही काही वातावरणीय परिस्थिती नाहीच आहे पहिली गोष्ट, त्यामुळे ते कटलं. सूर्याचे भासमान भ्रमण असू शकते उत्तर. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. आता हे थोडंसं अँबिग्युअस आहे. ॲक्च्युली भारताच्या वायव्य भागापासून, तर काय म्हटलेलं आहे ह्यांनी, भारताच्या वायव्य भागाकडून, हा वायव्य भाग आहे पाकिस्तानच्या साईडचा, आणि आग्नेय भाग म्हणजे हा आग्नेय भाग आहे. सो वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. सो इथं उच्च वायुभार होणाऱ्या पट्ट्याचा विस्तार हे जे आहे थोडंसं अँबिग्युअस आहे. म्हणजे इथं विस्तार कशाचं, लो प्रेशर झोन भारताच्या बाहेर गेलेला आहे आणि म्हणता येईल आपल्याला हाय प्रेशर झोन इथं वायव्य भागात तयार झालेला आहे. सो हे म्हणता येईल आपल्याला, म्हणजे इथं पण क्वेश्चन मार्क टाकू आपण. आणि भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता, हे पण उत्तर आहे, कारण इथं वायुभारातील भिन्नता म्हणजे इथं वायुभार हाय प्रेशर आहे आणि इकडं लो प्रेशर आहे, म्हणून तर त्या ठिकाणी मान्सूनची माघार होते ना. मान्सून हा नॉर्मली काय येतो आपल्या इथं, ईशान्य मान्सून येतो, सॉरी ईशान्य नाही, नैऋत्य मान्सून येतो. सो नैऋत्यकडून तो कुणीकडे वाहतोय, ईशान्येकडे वाहतोय. आणि मान्सूनची माघार म्हणजे काय, वायव्य भागाकडून तो आग्नेय भागाकडे वाहणे. लक्षामध्ये, वायव्य भागाकडून वारे हे आग्नेय भागाकडे व्हायला लागतात. सो त्याच्यामुळं हे तिन्ही विधानं जे आहे, हे तिन्ही विधानं बरोबर आहे. पण आयोगाने दिलेलं उत्तर काय आहे, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. आता बघा परत एकदा, भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता हे पण उत्तर आहे. भारताच्या वायव्य भागापासून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार हे पण उत्तर आहे. हे दोघांचे अर्थ सेम आहे, पण हे मोर इलॅबोरेटिव्ह आहे, मोर इलॅबोरेटिव्ह. त्याच्यामुळे हे उत्तर आयोगाने दिलं असावं. लक्षात, मी न्यूट्रल राहून सांगतोय तुम्हाला, मी म्हणू शकलो असतो हेच उत्तर आहे. नाही पोरांनो, हे पण उत्तर आहे, हे नाही आहे. 1 नंबरचं 100% चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1, 2 पण उत्तर आहे, 3 पण उत्तर आहे, 4 पण उत्तर आहे. पण मोर इलॅबोरेटिव्ह हे आहे, म्हणून ते उत्तर दिलं आयोगाने. आपलं महत्वाचं काय आहे, आपल्याला हे नाही की 3 दिलं आहे मग पॅनिक होऊन जायचं नाही. मेन आन्सरपर्यंत कसं जायचं आहे आपल्याला. सो मेन आन्सरपर्यंत अप्रोच करत जायचं. हे मोर इलॅबोरेटिव्ह आहे म्हणून ते उत्तर आहे पोरांनो. चलो आगे चलते हैं. त्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी. इथं भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता, पण ती भिन्नता कशी आहे ते वरच्या ह्याच्यात दिलंय म्हणून ते उत्तर आहे. आता हा प्रश्न एकदम सोपा आहे बघा. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरं आहे, ते तुम्हाला माहिती आहे, एकदम सोपं आहे. सातपुडा पर्वत तुम्हाला विंध्याच्या पायथ्याशी, विंध्याच्या दक्षिणेला नर्मदेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे सातपुडा पर्वत, त्याच्या दक्षिणेला तुम्हाला सातपुडाच्या तापी पूर्णेचं खोरं दिसते आहे. सो त्याच्या खाली आहे अजिंठा सातमाळा, त्याच्या खाली तुम्हाला गोदावरीचं खोरं दिसते आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे. सो त्याच्या खाली आले तर तुम्हाला भीमा नदीचं खोरं दिसते आहे. आणि त्याच्या खाली जर आले तुम्ही तर शंभू महादेव डोंगर रांग आहे, त्याच्या खाली तुम्हाला कृष्णा नदीचं खोरं दिसतंय. मग सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेला तापीपूर्णा आहे, बरोबर आहे. सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेला गोदावरीचं खोरं आहे, बरोबर आहे. हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला भीमा नदीचं खोरं आहे, बरोबर आहे. शंभू महादेवच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे. सगळंच बरोबर आहे, फॅक्च्युअल आहे, जास्त वेळ घालवणार नाही आपण. पुढे जाऊया. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. त्याचं कारण काय, एक नदी चौर्य नावाचा एक इंटरेस्टिंग प्रकार सांगितला होता पहा. इंग्लिशमध्ये मला आठवत नाही त्याला कोणता शब्द सांगितला होता, मराठीमध्ये मी तुम्हाला नदी चौर्य नावाचा एक प्रकार सांगितला होता पहा. मी जेव्हा ऑनलाईन आणि ऑफलाईनला शिकवत होतो पहा, तो मी तुम्हाला परत एकदा सांगतो. काय झालेलं आहे, समजा हा पर्वत आहे, सह्याद्री आहे हा,
आता सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सर्वात जास्त पाऊस पडत असतो, या भागामध्ये सर्वात जास्त महाबळेश्वर वगैरे वगैरे ठिकाणी जास्त पाऊस पडतो, घाटमाथ्यावरती म्हणतात त्याला. तुम्हाला जर आला प्रश्न परीक्षेत इन चान्स की बाबा मान्सूनमुळे सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, समुद्रावर पडतो, सह्याद्रीच्या पायथ्याशी पडतो, सह्याद्रीच्या उतारावर पडतो, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, तर प्रश्नाचं उत्तर आहे घाटमाथ्यावर. आता घाटमाथ्यावर पाऊस पडल्यामुळं या दिशेनं पण नद्या वाहतात. लक्षामध्ये जशी गोदावरी नदी वाहते आहे, कृष्णा नदी वाहते आहे, भीमा नदी वाहते आहे, आणि या भागात इकडं देखील नद्या वाहतात. लक्षामध्ये, पण या नद्यांना पाणी जास्त असते, या नद्यांचं पाणी नंतर वाढते, या नद्यांमध्ये पाणी तुलनेनं जास्त असते. सो ते काय करतात, हेडवर इरोजन करतात, म्हणजे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झीज घडवत आणतात, आणि एक दिवस घडवत 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 सो इथपर्यंत येतात. आणि काय करतात माहिती आहे का, ह्या नदीचं पात्र किंवा ही नदी ह्या नदीचं, किंवा मोस्ट ऑफ द केसमध्ये ही जी नदी आहे, सो ह्या नदीचं पात्र, ही नदी इकडून वाहण्याऐवजी ही नदी ट्रान्सफर होऊन जाते, कारण हिनं मागं 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 डोंगर कोरत नेलेला आहे. कारण वर पाऊस पडल्यामुळं तो जो घाटमाथ्याचा पोर्शन आहे त्याचं इरोजन जास्त होते, हेडवर्ड इरोजन म्हणतात. सो ते इरोजन होऊन ही नदी जिथून उगम पावलेली आहे असा गड्डा, आणि इथून उगम पावलेली हा गड्डा मोठा मोठा होत जातो, आणि या गड्ड्यातलं पाणी इकडे शिफ्ट होऊन जाते. मग ही जी नदी वाहायची ही बंद होऊन जाते, आणि ही नदी ह्याच नदीसोबत वाहायला सुरुवात करते. याला नदी चौर्य म्हणतात, आणि हा प्रकार सह्याद्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घडतो, हेडवर्ड इरोजन म्हणतात म्हणजे. आणि त्याच्यामुळं नदी चौर्य घडते, आणि यामुळं काय होते, हा सह्याद्री पण सरकत जातो. मग आता इथे एवढा डोंगर आहे ना, तर ते जर पोखरत गेला तर तो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं हा पोखरत गेलेला आहे मागं डोंगर, लक्षात. सो त्याच्यामुळं जर तुम्ही वरून पाहिला तर ते नद्यांनी कोरल्यामुळं तो डोंगर तुम्हाला वाकडा तिकडा दिसतो. सह्याद्री असा एक सलग दिसत नाही, वरून पाहिल्यानंतर विमानातून एक सलग दिसत नाही, असा वाकडा तिकडा गेल्याचं पाहायला दिसतो, वक्राकार दिसतो तुम्हाला. मग आता हेच त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा, सह्याद्री रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्या उगमापाशी केलेल्या शीर्षावर्ती खनन कार्यामुळे ते वक्राकार झालेली आहे. हेच उत्तर आहे डायरेक्ट. पण आता बघा, आपण ह्याला सिस्टमॅटिकली टॅकल करू. काय म्हटलेलं आहे ह्यांनी बघा, सह्याद्री रेंज, इकडे बघा, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षानुवर्ती खनन कार्यामुळे, हे बघा, हे एक कॉमन आहे. हे सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खनन कार्यामुळे, बाकी ती वक्राकार झालेली आहे, हा कॉमन मुद्दा आहे, आपण कट करून टाकू. इथं पण हा कॉमन मुद्दा कट करून टाकू. तळाच्या खनन कार्यामुळे आणि सह्याद्रीतील पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे. आता हे पण बरोबर आहे बरं का, हे जे विधान आहे हे पण विधान बरोबर आहे, चौथ्या नंबरचं. आता इथं बघा, पार्श्ववर्ती खनन कार्यामुळे आणि तळाच्या खनन कार्यामुळे, पार्श्व म्हणजे वरचा भाग आणि तळ म्हणजे खालचा भाग, त्यामुळे वक्राकार दिसेल का तो, तर तसं इथे येणार नाही. म्हणजे पण तुम्ही पहा इथं काय म्हटलेलं आहे, आता इथं जसं पार्श्ववर्ती दिलेलं आहे, इथं तळाच्या खनन कार्यामुळे, तसे शीर्षवर्ती पण देऊ शकले असते ना, पण त्याला डिफाईन करणाऱ्या उगमापाशी केलेल्या असं दिलेलं आहे. शीर्षवर्ती खनन कार्यामुळे, सो याला डिफाईन करणारा उगमापाशी केलेल्या असं दिलेलं आहे. आलं लक्षामध्ये. आणि इथं पहा, सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे, पण झीज कुठं झालेली आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे, ते तुम्हाला इथं दिलेलं आहे, ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. म्हणजे चारही ऑप्शन बरोबर आहे, चौथा ऑप्शन बरोबर आहे, चारही म्हणजे चौथ्या नंबरचे ऑप्शन बरोबर आहे. पण चौथ्या नंबरच्या ऑप्शनला मोर स्पेसिफाय 3 करतात, म्हणून चौथ्या नंबरचा ऑप्शन कटलेला आहे. आणि त्यातल्या त्यात हे तर नॉलेजने झालं शीर्षवर्ती भागामध्ये, आणि वरून होते म्हणून तो वाकडा तिकडा दिसतो. पण तसंही तुम्ही वर्ड थेरपी वापरली किंवा मोर इलॅबरेटिव्ह, तर शीर्षवर्ती खनन कार्याला उगमापाशी केलेला हा एक एक्स्ट्रा शब्द त्यामध्ये ऍड झालेला आहे, म्हणून ते उत्तर आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे नॉलेजने पण सुटतो, लॉजिकनी पण सुटतो. पुढे जाऊया, सॉरी, ट्रिक्सनी पण सुटतो. ट्रिक्स आहे ही, लॉजिक नाही आहे. गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. सो त्याचं कारण हे आहे रिट्रेटिंग ऑफ मान्सून. लक्षात घ्या, गोदावरी नदी आणि कावेरी नदी जेव्हा रिट्रेटिंग ऑफ मान्सून होते, म्हणजे मान्सूनची माघार होते, तेव्हा ती ह्या पद्धतीने होते, वायव्येकडून ईशान्येकडे. जेव्हा हे वारे वाहतात, सो हे अशा पद्धतीने वाहतात. आणि काय होते की जेव्हा हे वाहत असताना, जेव्हा हे वापस असे फिरतात, तर लक्षात घ्या, याच्यामध्ये एकच राज्य असं आहे या मान्सूनच्या माघारपासून, म्हणजे लक्षात घ्या, तमिळनाडू हे असं राज्य आहे पोरांनो, की ज्यांना, लक्षात घ्या, तमिळनाडूला ईशान्य मान्सून पासून पाऊस मिळत नाही. लक्षात घ्या, का बरं तुमचं ईशान्य नाही, सॉरी, नैऋत्य मान्सूनमुळे इकडून येणाऱ्या. त्याचं कारण आहे, जेव्हा नैऋत्य मान्सून येतो तेव्हा इथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, आणि ड्राय झालेले ढग जे पुढे जातात, सो त्यामुळं ड्राय झालेले असल्यामुळे तमिळनाडूत पाऊस पडत नाही.
आणि ज्या भारतामध्ये हे येतात म्हणजे मान्सूनच्या ज्या ह्या येतात वेव्ज येतात अशा वेगवेगळ्या म्हणजे लाटा येतात मान्सूनच्या, लाटा म्हटल्यापेक्षा किंवा मान्सून वारे येतात, तेव्हा ते असे इथून पॅरल निघून जातात, ते तमिळनाडूत जातच नाही. आणि जे इथं आदळतात तर ते ड्राय झालेले इथं पोहोचतात. म्हणून हिवाळ्यामध्ये ह्या तमिळनाडूला पाऊसच पडत नाही. मग पाऊस हिवाळ्यात नाही, सॉरी उन्हाळ्यात जर पाऊस पडलाच नाही किंवा पावसाळ्यात जर पाऊसच पडला नाही तमिळनाडूत, तर तमिळनाडू ड्राय असायला पाहिजे होतं, पण तसं नाही आहे. तमिळनाडूमध्ये जो पाऊस पडतो हा मान्सूनची जेव्हा माघार होते तेव्हा ह्या समुद्रावर जातात, बाष्प उचलतात हिंदी महासागरातून, हिंदी महासागरातल्या बे ऑफ बेंगॉलमधून हे बाष्प उचलतात आणि ह्या बाष्पामुळं या भागामध्ये पाऊस पडतो. मग ऑब्वियस आहे आता कावेरी नदी अशी नवी नदी आहे जी उगम पावते आहे कर्नाटका आणि तुमच्या केरळाच्या बॉर्डरवर. इथं थलकावेरी नावाचं एक ठिकाण आहे, तिथं उगम पावते आहे. तर ते थलकावेरी नावाच्या ठिकाणी पावसाळ्यात पाऊस पडतो, म्हणून पावसाळ्यात पाणी असते. जेव्हा ती पुढे वाहत जाते अशी तेव्हा तिला मान्सूनची माघारपासून पाऊस मिळतो. सो त्याच्यामुळं तिच्याकडे हिवाळ्यात पण पाऊस असतो, त्याच्यानंतर पावसाळ्यातही पाऊस असतो, आणि त्यामुळे ती उन्हाळ्यात पण त्या ठिकाणी नदीपात्र जे आहे ते पाण्याने भरलेलं असते. म्हणून दक्षिण भारतातली नॉर्मली तुम्हाला हिमालयामधल्या ज्या नद्या आहेत ह्या बारमाही दिसतात. का बरं? कारण त्यांना पावसाळ्यात पण पाऊस असतो, उन्हाळ्यात हिमालयातला बर्फ वितळल्यामुळे पाऊस असतो, म्हणून त्या बारमाही आहे. पण दक्षिण भारतातल्या नद्या ह्या पेरिनियल असतात, म्हणजे इफेमेरल असतात, पेरिनियल नसतात, बारमाही नसतात, त्या ह्या हंगामी असतात. पण एक नदी अशी आहे जी बारमाही आहे, ती म्हणजे कावेरी. आतापर्यंत हेच विचारायचे की खालीलपैकी दक्षिण भारतातली बारमाही नदी कोणती, मग त्याचं उत्तर पोरं कावेरी मारायचे. यावेळेस कारण विचारलंय त्यांनी. सो कारण तेच आहे की ह्याला बघा, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळं कावेरीला नैऋत्य, ईशान्य मान्सूनमुळं तर नैऋत्यमुळं तर त्याला कसाच पाऊस मिळत नाही. म्हणजे हे जे साऊथ वेस्ट आहे त्याच्यामुळं तर त्याला पाऊस मिळतच नाही. इथं दिलेलं आहे नॉर्थ ईस्ट दिलेला आहे, ईशान्य हे जे आहे साऊथ वेस्ट म्हटलेलं आहे. नैऋत्यमुळे तर त्याला त्याचा पाऊस भेटतच नाही, त्याच्यामुळं ते गेलेलं आहे. ईशान्य मान्सूनमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. हा जो पाऊस आहे हा असा आलाय ना, तो जिकडून आलाय तो त्याला नाव दिलं जातं हा ईशान्य, हा वायव्येकडून सुरू झालाय आणि जेव्हा हा पलटला असा तेव्हा जी डायरेक्शन आहे त्याची ही ईशान्य आहे. ईशान्येकडे तू कुठं चाललाय? नैऋत्येकडे चाललाय, जिथून सुरुवात होते त्याला नाव. सो ईशान्येकडून आलाय म्हणून ह्याला ईशान्य मान्सून म्हणतात. म्हणजे सो त्यामुळे ते उत्तर असायला पाहिजे तुमचं. चला पुढे जाऊया आपण. उद्योगाच्या स्थान निश्चित करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात मांडले? जेव्हा तुम्हाला अशा एखाद्या माणसाचा सिद्धांत विचारतात ना, तर त्याचं उत्तर आश्चर्यचकित असणारच मारायचं. कारण ज्या अर्थी त्याचं नाव घेतलेलं आहे त्यानं काहीतरी विचित्र सांगितलंय म्हणूनच घेतलेलं आहे, आणि त्यात चुकण्याच्या शक्यता जास्त असतात. म्हणून जर माहीत नसेल अल्फ्रेड वेबर कोण आहे, जे UPSC करतात त्यांना माहीत असेल, कारण त्यांना जॉग्राफिकल जे इंडस्ट्रियल लोकेशन नावाचा टॉपिक आहे किंवा हे, तर त्यांना ते चांगलं माहिती असणार म्हणजे अल्फ्रेड वेबर कोण आहे. पण जे राज्यसेवा तयारी करतात त्यांना माहीत नसेल अल्फ्रेड वेबर कोण आहे. तर हा खूप जुना आहे. म्हणजे असं समजून चला, पहिल्यांदा सांगितलं होतं की उद्योग कुठं सेटल होतात, म्हणजे उद्योगाचं स्थान कुठं सेटल होते. तर नॉर्मली जिथं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी लागेल, कच्चा माल आणण्यासाठी, लेबर आणण्यासाठी, आणि जिथं कॉंग्लोमरेशन किंवा ॲग्लोमरेशन झालेलं असेल उद्योगांचं, म्हणजे सगळे उद्योग एकाच ठिकाणी आहे. सो अशाच ठिकाणी त्या ठिकाणी औद्योगिक वसाहती त्या ठिकाणी निर्माण होतात, जिथं सगळे उद्योग, कारण ते एकमेकाला मदत करत असतात. म्हणजे सो एका उद्योगाला लागणारा कच्चा माल हा दुसरा उद्योग प्रोव्हाइड करतो, म्हणून उद्योगाचं कॉंग्लोमरेशन किंवा एकत्रीकरण झालं पाहिजे, ॲग्लोमरेशन म्हणतो सॉरी आपण त्याला, किंवा मग कच्चा माल तिथून लवकर पोहोचला पाहिजे जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचेल. आणि जसं मी ह्याच्या बाबतीत म्हटलं होतं, ऊसाच्या बाबतीत म्हटलं होतं, किंवा मग लेबर लवकर तिथं अवेलेबल होतील, अशा ठिकाणीच उद्योग स्थापन होतात. सो ह्या प्रश्नाचं उत्तर या हिशोबाने मजुरांचे मूल्य आणि वाहतुकीचा खर्च हे दोन असायला पाहिजे होते. पण आयोगाने उत्तर देताना वाहतुकीच्या खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते, कारण वाहतुकीचा खर्च हा मजूर पण कव्हर करतो आणि कच्चा माल पण कव्हर करतो. लक्षात, हे बघा, हे पण कव्हर करतो, हे पण कव्हर करतो, हे पण बरोबर आहे उत्तर, हे पण बरोबर आहे. मजुराची जी वाहतूक कॉस्ट आहे आणि कच्च्या मालाची जी वाहतूक कॉस्ट आहे ती कमी झाली पाहिजे, म्हणून उद्योग त्याच भागात असतो जिथला वाहतूक खर्च वाचतो. सो हे म्हटलं, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर 4 नंबरचं विधान आहे. लक्षात. पुढे जाऊया आपण. त्याच्यावर टीका पण भरपूर झाली, बाकीचे ऍस्पेक्ट त्यांनी विचारात घेतले नाही म्हणून त्याच्याशी आपल्याला काही करायचं नाहीये. पुढे जाऊया. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणती विधाने बरोबर आहेत या संकेताचा वापर करून लिहा. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. आता बघा, हा प्रश्न जर तुम्ही मराठीत वाचला आणि त्याचं इंग्लिशमध्ये वाचला तर दोन्हीचा अर्थ एकदम वेगवेगळा आहे. कसं ते समजावून सांगतो पहा. केंद्रित वस्ती म्हणजे काय समजून घ्या. सो अशी वस्ती म्हणजे खेड्याचे प्रकार पडतात, त्याला कॉम्पॅक्ट त्या ठिकाणी शब्द आहे, कॉम्पॅक्ट सेटलमेंट त्याला म्हटल्या जाते. कॉम्पॅक्ट सेटलमेंट म्हणजे काय?
सो असं ठिकाण केंद्रित वस्ती म्हणजे सो जिथं आजूबाजूच्या प्रदेशाच्या तुलनेत म्हणजे घरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, म्हणजे खूप सारे घरं. एकतर त्याचं कारण असं असू शकते की बाबा आजूबाजूच्या प्रदेशात शेती सुपीक आहे आणि लोक सुरक्षेच्या अँगलने जेवढं मोठं गाव असेल तेवढं ते सुरक्षित असेल म्हणून ते त्या ठिकाणी असते. आणि आजूबाजूला सगळीकडे सुपीक जमीन आहे म्हणून एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी पडीक भाग आहे तिथेही लोकवसाहत तयार होते किंवा व्हिलेज तयार होते, ज्याला कॉम्पॅक्ट आपण सेटलमेंट म्हणतो. म्हणजे किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं की बाबा ज्यामध्ये कुठेतरी दरोडेखोरीचं प्रमाण जास्त आहे, जसं आता बुंदेलखंडमध्ये बागेलखंडमध्ये दरोडेखोरीचं प्रमाण, माळवा रिजनमध्ये जे चंबळचं खोरं म्हणतो, तर मग खूप सारे लोक एकाच ठिकाणी राहतात जेणेकरून आपण सेफ राहिलो पाहिजे. छोटे मोठे गावं लुटल्या जातात, लोकांची संख्या कमी असते, मोठे गावं लुटता येत नाही, मग त्याला कॉम्पॅक्ट सेटलमेंट म्हणतात. आता याचं एक वैशिष्ट्य असते, कॉम्पॅक्ट सेटलमेंटच्या आजूबाजूला शेतं मोठ्या प्रमाणात असतात म्हणून हे जे आहे केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. मग हे विधान बरोबर आहे, पण याला जर इंग्लिशमध्ये वाचलं तुम्ही, अ कॉम्पॅक्ट सेटलमेंट इज मोस्ट प्रॉबेबली सराउंडेड बाय हॅमलेट्स. आता हॅमलेट्स म्हणजे काय, सो छोट्या छोट्या लोकवसाहती. तर लक्षात घ्या, केंद्रित वसाहत जी आहे ही केंद्रित वसाहत आहे, ती छोट्या छोट्या हॅमलेट्स म्हणजे छोट्या छोट्या वसाहतीने, तांडे म्हणतो ना आपण आपल्या इकडे त्याला तांडे म्हणतो, तर त्यांचं म्हणणं आहे तांड्यांनी वेढलेलं असते. हे चुकीचं आहे. हे तांड्यावाले लोक पण इथंच राहतात चोऱ्या माऱ्या होऊ नये म्हणून, आणि याच्या आजूबाजूला पूर्ण शेतीवाडी असते. सो त्यामुळे मराठीत जर वाचला तर हे विधान बरोबर वाटते, पण इंग्लिशमध्ये जर वाचला आणि आयोगाने लिहिलेलं आहे, कन्फ्युजन जर असेल तर इंग्लिश विधान प्रमाण मानलं जाईल. सो त्याच्यामुळे हॅमलेट्स इथं म्हटलेलं आहे, छोटे छोटे हॅमलेट्स, तर हे चुकीचं विधान आहे. हॅमलेट्स नसतात त्याच्यात. आणि कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स आर नॉट फाउंड इन हिमालय रिजन, एकदम बरोबर आहे. का, कारण हिमालय रिजनमध्ये हा हिली एरिया आहे, त्यामुळे एका ठिकाणी सगळेजण नाही होऊ शकत, ते हे असणार म्हणजे डिस्पर्स असणार. किंवा अनेकदा असं असते पहा, आता तुम्हाला मिझोरम नागालँडमध्ये वनांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय. सो त्याच्यामुळं काय आहे, जिथं थोडं वनांचं प्रमाण कमी आहे, ग्रासलँड आहे, तिथं सगळेजण जाऊन राहतात आणि शहराच्या शहरं तयार होतात. बाकीच्या ठिकाणी राहू शकत नाही कारण जंगलांचं प्रमाण जास्त आहे, त्याला पण कॉम्पॅक्ट सेटलमेंटच म्हणतात. पण हिमालयात तसं पाहायला भेटत नाही. पर्वतीय एरियाजमध्ये छोटे छोटे गावं असतात त्या ठिकाणी, म्हणजे छोटे छोटे हॅमलेट्स असतात असं म्हणावं लागेल आपल्याला. कॉम्पॅक्ट सेटलमेंट पर्वतात कधीच तयार होऊ शकत नाही, म्हणून हे विधान बरोबर आहे आणि पहिलं विधान चुकीचं आहे. ऑप्शन देताना मराठीत वाचलं तर दोन्ही बरोबर आहे, इंग्लिशमध्ये वाचलं तर फक्त 2 विधान बरोबर आहे, आणि तेच आयोगाने दिलेलं उत्तर आहे तुमचं. आलक्ष्यामध्ये हा होता तुमचा पेपर भूगोलाचा. तुम्हाला आजचं स्पष्टीकरण कसं वाटलं, 21 म्हणजे जवळ आलेली आहे डेट, तुम्हाला आजचं स्पष्टीकरण कसं वाटलं हे मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्यानंतर तुम्हाला जर आणखी कुठल्या विषयाचं पाहिजे असेल तर तुम्ही ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. सो त्या विषयाचं आपण थोडंसं लवकर घेऊ जेणेकरून तुम्हाला 21 तारखेला हेल्प झाली पाहिजे. सो नक्कीच आजच्या या एक्सप्लेनेशनमुळं येणाऱ्या परीक्षेसाठी तुमचा ॲटिट्यूड तयार झाला असणार. सो धन्यवाद. जय हिंद.